हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय नंबर 11, विश्वरूप दर्शन योग. आपण लास्ट टाइम श्लोक नंबर आय थिंक 32 ला थांबलो होतो. 32. कालोस्मि लोकक्षये कुत प्रबुद्धो लोकान् समाहर्तुम् इव प्रवृत्त रतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे ये अवस्थिता प्रति अनिकेशी योधा. श्री भगवान म्हणाले, जगताचा विनाश करणारा काळ मी आहे आणि सर्व लोकांचा संहार करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. तुझ्या व्यतिरिक्त, पांडवांव्यतिरिक्त दोन्ही सैन्यातील सर्व योद्ध्यांचा विनाश होणार आहे. राईट. तर विश्वरूप दर्शनामध्ये आपण याच्या अगोदर बघितलेलं आहे की अर्जुन जेव्हा विश्वरूपाचे दर्शन बघितल्यावरती व्यथित होतो आणि स्पेशली जेव्हा कालरूप बघितल्यावरती अर्जुन भगवंतांना विनंती करतो आणि विचारतो की तुम्ही कोण आहात. आणि स्पेशली वर्स नंबर 32 आपण लास्ट टाइम घेतलं होतं आणि याच्या अगोदर सुद्धा श्लोक नंबर 28 आणि 29 त्याच्यामध्ये दोन प्रकारची तुलना केलेली आहे, नदीची आणि पतंगाची. की या युद्धामध्ये जे योद्धे मारले जाणार आहेत, दोन प्रकारचे योद्धे आहेत, कौरव आणि पांडव. यांची तुलना नदी आणि पतंगाशी केलेली, आपण त्याचं वर्णन केलं होतं. राईट. त्यानंतर जेव्हा अर्जुनाने विचारलं की तुम्ही कोण आहात, तेव्हा भगवंत म्हटले मी ऍक्च्युली काल आहे. राईट. आणि मी सगळ्यांचा संहार करणार आहे, फक्त 5 पांडवांना सोडून. त्यानंतर आणि ऑफकोर्स या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, रादर पुढच्या श्लोकामध्ये, की जर अशा प्रकारे मी संहार करणार आहे आणि युद्ध होणारच आहे, मग ह्या युद्धामध्ये तुझा रोल काय आहे. राईट. जर एखादं कार्य ऑलरेडी झालेलं असेल, मग त्या कार्याला आपण करून काय फायदा आहे. समथिंग लाईक ऑलरेडीच प्रसाद बनवून झालेला आहे, मग तुम्ही कशाला प्रसाद बनवायला जाल. एखादी सेवा ऑलरेडी जर झालेली असेल तर आपला काय रोल त्याच्यामध्ये आहे. राईट. असा प्रश्न आपल्याला सहजासहजी उपलब्ध आपल्या समोर येईल. आणि त्याला उत्तर देताना भगवंत श्लोक नंबर 33 मध्ये म्हणतात, वाचा. सेवा कोण लिहिला त्याची वाचा. श्लोक नंबर 33. माईक ऑन करा माताजी. हरे कृष्ण. माईक ऑन करताना क्विट झालं की काय त्या? श्री चंपकला तर माताजी तुम्ही वाचा. तस्मात्मुत्तिष्ठ यतो यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समुद्धं मय्येवेते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाची. म्हणून उठ, युद्धास तयार हो आणि यश प्राप्ती कर. शत्रूवर विजय मिळव आणि समृद्ध राज्याचा उपभोग घे. माझ्या योजनेनुसार त्यांचा पूर्वीच मृत्यू झाला आहे आणि हे सव्यसाची. युद्धामध्ये तू केवळ निमित्त मात्र होऊ शकतोस. हरे कृष्ण. मागच्या श्लोकामध्ये तुम्हाला शब्द दिसेल रतेपी. रतेपी म्हणजे तुमच्या व्यतिरिक्त. राईट. आपले आचार्य त्या रतेपीला ह्या श्लोकाची पुढच्या 33 नंबरच्या कनेक्ट करून सांगतात, रतेपीचा अर्थ असा होतो की तुमच्याशिवाय सुद्धा सेवा होऊ शकते. राईट. म्हणजे तुम्ही जर नाही आला तर उद्या मंदिर बंद पडणार नाहीये. काय काय लोकांना असं वाटतं की आम्ही नाही गेलो म्हणजे सत्संग बंद होणार. राईट. मग तुम्ही नका येऊ. सत्संग तुमच्या न येण्याने आणखीन जास्त चांगलं चालेल. राईट. कारण अशा मानसिकतेमध्ये जर आपण गेलो मंदिरामध्ये तर आपण तिथे वातावरण आणखीन दूषित करणार की माझ्यामुळे हे मंदिर चाललेलं आहे, माझ्यामुळे हे पर्टिक्युलर डिपार्टमेंट चाललेलं आहे, माझ्यामुळे ही सेवा चाललेली आहे.
असं काहीच नसतं. भगवंत म्हणतात इथे, जसं मागच्या श्लोकात शब्द वापरलेला आहे रतेपी. रतेपी म्हणजे तिथे अर्थ आहे की तुमच्या म्हणजे पांडवांशिवाय सर्व काही मारले जाणार आहेत. तर आपले आचार्य म्हणतात रतेपी, तुझ्याशिवाय सेवा ही जाऊ शकते. राईट, तुझ्याशिवाय ही सेवा होणार आहे. तू युद्ध लढ की लढू नकोस. राईट, पण मी तर युद्ध करणारच आहे. बरोबर आहे का नाही? इवन इफ यू डोंट फाईट स्टील आय एम हिअर ॲज अ टाइम. मी काळाच्या रूपाने या सगळ्यांना नष्ट करणारच आहे. राईट, या सगळ्या योद्ध्यांना. मग तू जर या युद्धामध्ये जर सहभाग घेतलास तर तुला त्याचं श्रेय भेटेल आणि तुला त्याची भक्ती आणि सेवा प्राप्त होईल, सुकृती भेटेल. आणि तू जर सहभाग घेतला नाहीस तर त्याच्यामध्ये तुझा लॉस आहे. म्हणून गीतेमध्ये कृष्ण म्हणतात 18व्या अध्यायामध्ये, आय थिंक 52-53 श्लोक आहे, मच्चित्ता सर्व दुर्गाणी मत प्रसादात तरिष्यसी. राईट, भगवान म्हणतात की जर तू माझं चिंतन केलंस, म्हणजे हे सगळं सांगितल्यावरती पुन्हा रिपीट करतात 18व्या अध्यायामध्ये समरीमध्ये, की मच्चित्ता सर्व दुर्गाणी, जर तू माझं चिंतन केलंस तर ह्या जगातील ज्या मोठ्या मोठ्या समस्या आहेत, ज्या दुर्गाप्रमाणे आहेत, राईट, सर्व दुर्गाणी, ते काय करशील तू? मत प्रसादात तरिष्यसी. तू माझ्या कृपेने ह्या सगळ्या समस्यांना पार करून जाशील. परंतु जर तू माझं ऐकलं नाहीस, अथ चत्तम न अहंकाराम नो शशी विनंक्षशी. पण जर तू अहंकारामध्ये येऊन असा विचार करशील, मी कशाला ऐकू, मी नाही ऐकणार, किंवा इनडायरेक्टली की समजा तुम्हाला जर सांगितलं असेल काउन्सिलरने की जा बाबा बुक डिस्ट्रीब्युशन करू नये मॅरेथॉनच्या वेळेला, तर तुम्ही असं म्हणत असाल की, म्हणजे त्याच्या दोन साईड असतात. एक साईड असते की माझे एक पुस्तक वाटण्याने काय होणार आहे, मग काय फायदा माझा जाऊन. जर 6 लाख गीता वाटल्या गेल्या असतील, आता 6 लाख गीता वाटल्या गेल्या मंदिराकडनं आपल्या, माझ्या एका गीताने काय होणार आहे, असं पण लोक, दिस इज अनदर साईड, असा विचार करून घरी झोपतात गपचूप. माझ्या एकाने प्रभूजी काय होणार आहे. हरे कृष्ण, तुझ्या एकाने गेल्याने किंवा नाही गेल्याने नक्कीच काय होणार नाहीये, डेफिनेटली. पण तुमच्या गेल्याने तुम्हाला नक्की फरक पडणार आहे. राईट, तुम्ही गेलात, तुम्ही एक गीता वाटली, त्या 6 लाखामध्ये एक गीता वाटण्याचं भगवंताने तुम्हाला योगदान दिलं. राईट, मग ती वाटणार तर आहेतच भगवंत, त्यांनी ठरवलेलं आहे. जर त्यांनी ठरवलेलं आहे आणि प्रभुपादांनी जर ठरवलेलं आहे, महाराजांनी जर ठरवलेलं आहे की आपल्याला यावर्षी एवढ्या गीता वाटायच्या, तर वाटणारच त्यात. तुम्ही असा विचार करू नये की मी एक गीता वाटली तर काय होणार आहे मोठं. नक्की काहीच मोठं होणार नाही तुमच्या एका गीताने, पण तुमच्या जीवनामध्ये फार मोठा बदल होणार आहे. आणि डेफिनेटली ज्याला गीता भेटेल त्याच्या जीवनामध्ये बदल होणार आहे. तर हे एक व्यक्ती असते अशा प्रकारे विचार करणारी. दुसरी व्यक्ती दुसऱ्या देशाला असते, ती म्हणते की मेरे बांटने की वजह से हुआ है सब कुछ, जानते हो, 6 लाख में से 2 लाख मैं बांट के आया हूं. ही एक दुसरी बाजू आहे, दुसरी व्यक्ती आहे ही. एक असतात एकदम निगेटिव्ह, म्हणजे जाऊ द्या ना, काय हो, मला गपचूप घरी झोपू द्या ना, आता दुपारची वेळ झालेली आहे, कुठे हे सगळे बॅगा बिगा उचलून बाहेर घालवत आहे रस्त्यामध्ये लोकांच्या शिव्या घ्यायला घालताय आम्हाला, गीता घ्या गीता घ्या. लोक आम्हाला ओरडतात, काय गीता घ्या, जावा घरी बसा गपचूप, काय धंदा पाणी तुम्हाला भेटला नाही का. राईट, तर काय फरक पडणार आहे माझा. आणि काही लोक असे असतात, मी 2 लाख गीता वाटल्या, माहिती का तुम्हाला यावर्षी. मग आता तुम्ही जर नसतात गेला तर काय वाटलं नसतं का त्या गीता 2 लाख. तुम्ही असं म्हणून तुमची जी सेवा आणि भक्ती होती त्याच्यामध्ये पूर्ण काय केलं, प्रकृतीच्या 3 गुणांचं दूषण घेऊन त्या सेवेला तुम्ही, ज्याचं तुम्हाला शुद्धीकरण होणार होतं ते शुद्धीकरण तुम्ही होऊन दिलं नाहीये तुमच्या जीवनामध्ये. सो इथे भगवंत म्हणतात, तुम्हाला दिसेल 33व्या श्लोकामध्ये, की तू उठ, तस्वात्वाम उत्तिष्ठ. जसं 18व्या अध्यायात सुद्धा म्हणतील ते, मच्चित्ता सर्व दुर्गाणी मत प्रसादात दर्शसी. अगर तुम मेरा चिंतन करोगे तो संसार की सारी समस्याओं को पार कर जाओगे. आता इथे फार मोठा आशय आहे याचा. मच्चित्ता सर्व दुर्गाणी आणि सेवेचा संबंध काय आहे. तुम्हाला दिसेल की 18व्या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला जेव्हा हे इंस्ट्रक्शन देतात, मच्चित्ता सर्व दुर्गाणी, अगर तुम मेरा चिंतन करोगे तो मेरी कृपा से संसार के सारी समस्याओं को पार कर जाओगे. मग तुम्ही म्हणाल की सेवा एक अलग चीज होती है और भगवान को याद करना एक अलग चीज होती है. दीज आर 2 डिफरेंट थिंग्स. राइट,
इधर अर्जुन को कह रहे हैं कि तुम उठो और लड़ाई करो 11वें अध्याय में, बट उधर कहेंगे तुम मेरा चिंतन करो और मेरा चिंतन करने से सारे समस्याओं को पार हो जाओगे. मग आता अर्जुनाने काय युद्धभूमीवरती बसून फक्त चॅन्टिंग बॅग पकडली नव्हे. तो म्हटलं अच्छा ऐसा है क्या, चलो मैं बैठ के चैंटिंग चालू करता हूँ. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तसा तो 16 राऊंड करूनच आला होता रथावरती, राईट. त्याने आपलं जे काय साधना असेल ते पूर्ण करूनच बसला होता तो, राईट. मग आता तिथे भगवंत असं म्हणतात, इथे असं म्हणतात, राईट. तू म्हणाल की मग तो खाली चिंता नहीं करना है ना, तो लड़ाई किधर करने के लिए बोला है ना. लास्टला अर्जुनाला भगवंत काय म्हटले 66 मध्ये, सर्व धर्मान परित्यज्य मामेके शरणं व्रज अहम त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. आणि त्याच्या 3-4 श्लोकांपूर्वीच हा श्लोक येतो, मच्चित्ता सर्व दुर्गाणी, मेरा चिंतन करो, राईट. मग आता इथे तुम्हाला दिसेल भगवंत म्हणतात तस्मात् त्वम् उत्तिष्ठ, उठो और लढो. यशो लभसो म्हणजे काय, तू यश प्राप्त कर, राईट. तू उठ आणि यश प्राप्त करून घे. उठ बाळा उठ, सकाळी लवकर उठ, 5:30ला उठ, 6 वाजता उठ आणि यश प्राप्त करून घे. मायावरती विजय प्राप्त कर. कॉन्कर द माया बाय चॅन्टिंग हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. नाव त्यानंतर भगवान म्हणतात जित्वा शत्रू भुंक्षम राज्य समृद्धम, की शत्रूवरती विजय मिळव आणि समृद्ध राज्याचा उपभोग घे, राईट. सो नाव काही लोक कधी कधी असं म्हणतात की हम थोडी एन्जॉय करने के लिए बने हुए हैं, भगवान यहाँ पे कहते राज्याचा उपभोग घे. म्हणजे काय, आपण एन्जॉय करायला थोडी बनलेलो आहोत. आपल्याला हे शिकवलं जातं की आपण कुठल्या गोष्टीचा भोग घ्यायचा नाही, आपण सेवा करायची. सो ऍक्च्युली उपभोग घे म्हणजे जेव्हा आपण भक्त बनतो तेव्हा आपण रिअल सेन्स मध्ये एन्जॉय करतो. जोपर्यंत आपण भक्त नाहीये तेव्हा आपण ऍक्च्युली एन्जॉय करत नाही, राईट. कारण आपण जेव्हा या जगामध्ये स्वतःला भोगते म्हणून जगात वावरतो तेव्हा सर्वात जास्त आपण क्लेश घेत असतो, इजंट इट. डिव्होटी सारखा कोणी एन्जॉय करत नाही ऍक्च्युली बघायला गेलं तर. डिव्होटी कसा असतो, सकाळची फ्रेश एअर घेतो, हरे कृष्णा. प्रभुपाद मॉर्निंग वॉकला जेव्हा जायचे गार्डन मध्ये तेव्हा प्रभुपाद म्हणायचे देखो ये इतने बड़े बड़े पार्क, इतने बड़े बड़े गार्डन्स, ये किसने बनाए, कर्मी लोगों ने बनाए. लेकिन इसको एंजॉय कौन कर रहे हैं, हम लोग एंजॉय कर रहे हैं. और जब एंजॉय करने का तो ये लोग क्या कर रहे हैं, खराटे मार के सो गए घर पे. 8-9 बजे उठोगे तो पार्क में कैसे जाओगे. ऍक्च्युली तुम्हाला जर पार्क एन्जॉय करायचं असेल ना तर बेस्ट टाइम इज मॉर्निंग, फ्रेश जेव्हा एअर असते, फ्रेश हवा असते. तुम्ही म्हणाल की संध्याकाळी पण असतो, मग कुठल्या माणसाला संध्याकाळी पण वेळ आहे आज तुम्ही मला सांगा फिरायला. पार्क मध्ये फिरण्याकरता सकाळी किंवा संध्याकाळी कुणाकडे वेळ आहे, पण डिवोटी लोक फिरतात ना, राईट. म्हणजे जे फिरू शकतात ते फिरतात. जे लाईफ रेग्युलेट करून घेतात आपलं व्यवस्थित आहे ना. सो प्रभुपाद म्हणायचे की हम लोग एंजॉय कर रहे हैं, ये लोग बेचारे एंजॉय नहीं कर सकते, इतना कष्ट से उन्होंने बनाया. आता नाव से फॉर एक्झाम्पल एवढ्या मेहनतीने हे झूम वगैरे बनवलं, जास्त कोण एन्जॉय करतंय, हरे कृष्णा. डिवोटीज लोक एन्जॉय करतायत झूम वरती, क्लासेस ऑनलाईन अरेंज करतात, ऐकतात. नॉन डिवोटी बेचारा किती युज करेल तो, कंपनीच्या 2-4 मीटिंग करता युज करतात, बट दॅट्स इट. जेवढ्या मॉडर्न फॅसिलिटीज टेक्नॉलॉजीज बनवल्या गेलेल्या आहेत आधुनिक विज्ञानाने, त्याचा सर्वात जास्त प्रॅक्टिकल उपयोग भक्तच करत आहेत आजच्या स्थितीमध्ये. पूर्वी जेव्हा आपल्याला एखाद्या तीर्थस्थानामध्ये जाण्याकरता 2-2, 3-3, 4-4, 4-5, 5-5, 10-10, 15, 20-20 दिवस लागायचे ना. तुम्हाला माहिती असेल जगन्नाथपुरी पासून ते मायापूर करता जेव्हा भक्त निघायचे रथयात्रे करता, सॉरी उलट सांगितलं मी, मायापूरहून जगन्नाथपुरीला किती दिवसांचा प्रवास करून जायचे ते, चालत चालत बोटीने येणे त्याने. आता आज तुम्हाला जर मुंबईवरून जायचं असेल जगन्नाथपुरी किंवा मायापूर, सो फ्लाईट मध्ये बसला तर 2 तासामध्ये, ट्रेन मध्ये बसला तर 1.5 दिवसामध्ये किंवा मॅक्सिमम 2 दिवसामध्ये तुम्ही पोहोचताल, राईट. आणि ह्या जीवनामध्ये म्हणजे आता काय काय मला भक्त भेटत असं ते म्हणतात प्रभुजी हमारा 12 ज्योतिर्लिंग हो गया.
हरे कृष्ण. जर तुम्हाला चालत जाऊन सांगितलं असं 12 ज्योतिर्लिंग झाले असते का? 4 धाम करा, 4 दिशेला 4 धाम आहेत. पण टेक्नॉलॉजीमुळे आज इन्स्टंट आपल्याला काय आहे, ऍक्सेस आहे की कुठल्याही धाम मध्ये जा, दर्शन घे, आणि पटकन ये. राईट. डेफिनेटली नुसतं तिकीट काढून होत नाही, त्याला चेतनावून पाहिजे. पण म्हणण्याचा उद्देश असा आहे की जे भक्त फायदा घेत आहेत ते अभक्त घेऊच शकत नाही, लाईफ एन्जॉय करू शकत नाही. म्हणून ऍक्च्युली इथे प्रभुपाद जेव्हा म्हणतात, भगवंत जेव्हा म्हणतात की हे राज्य मिळव आणि एन्जॉय कर, तर एन्जॉय ऍक्च्युली आपल्याला करायचं आहे. पण कसं? डेफिनेटली भगवंतांच्या सेवेमध्ये एन्जॉय करायचं आहे, दास बनून. पण इथे सांगण्याचा आशय असा आहे की जोपर्यंत आपण भौतिक स्तरावरती आनंद घ्यायचा प्रयत्न करतो, आपण ऍक्च्युली एन्जॉय करू शकत नाही आणि ऍक्च्युली आपण एन्जॉय करत नाही. पण आध्यात्मिक स्तरावरती जेव्हा आपण एन्जॉय करतो तेव्हा ऍक्च्युली एन्जॉय करतो. राईट. म्हणून इथे भगवंत म्हणतात की ऍक्च्युली आणि बऱ्याच ठिकाणी तुम्हाला दिसेल जेव्हा शास्त्रामध्ये म्हटलं जातं की भौतिक भोग मतलो, भौतिक चीजों से आसक्त मत हो जाओ. हे कशा करता सांगतात? ह्याच्याकरता सांगितलं जातं की जेणेकरून आपण आपल्याला जे भेटणारा आपल्या हक्काचा आध्यात्मिक आनंद जो आहे त्याच्यापासून आपण वंचित नाही राहिला पाहिजे. म्हणून कारण आपण जर भौतिक आनंद घ्यायला गेलो तर आध्यात्मिक आनंद घेऊ शकत नाही आपण. कारण आपलं जीवन मग भौतिक आनंदामध्येच रममाण झालेलं आहे. मग आध्यात्मिक आनंद कसं घेणार? रममाण म्हणजे रममाण होत नाही ऍक्च्युली, नुसतं मान असतो तिथे. हरे कृष्ण. नुसती मारामारी असते. दिसायला बाहेरून दिसतं की सगळं काही एकदम सुरळीत आहे, परंतु आतमध्ये थोडस असं तर ते म्हणतात ना, उकरून बघणे. उकरून किती बटाटा शिजलेला आहे. कधी कधी तुम्ही टाकत असाल आगीमध्ये, पहिले कांदा टाकत असणार, आता तुम्ही खोबरं वगैरे टाकत असाल. वाटण वाटतात ना, ते कोकणामध्ये वाटायचे आमचे लोक. कोकणामध्ये ते कांदा टोमॅटो वगैरे ते आगीत टाकतात शिजायला. थोडं उकरून बघितलं की काय शिजलं, किती शिजलं जरा बघू द्या. थोडं तुम्ही जर उकरून बघितलं भौतिक जीवन, तर आपल्याला दिसेल की किती क्लेश आहे, किती कष्ट आहेत आणि किती मिसअंडरस्टँडिंग, किती मिसकम्युनिकेशन्स. आणि ते होणारच आहेत, कारण जगाचा स्वभाव तसा बनवलेला आहे भगवंताने. राईट. आणि लोक म्हणतात हम लोग एन्जॉय करें. काय एन्जॉय कर रहे हमको पता है. राईट. म्हणून भगवंत म्हणतात की डोंट ट्राय टू एन्जॉय मटेरियल लाईफ. भौतिक जीवन भोगायचा प्रयत्न करू नका, आध्यात्मिक जीवन भोगायचा प्रयत्न करा. दॅट इज रिअल हॅपीनेस. राईट. मग आता इथे म्हणून भगवंत म्हणतात माझ्या योजनेनुसार त्यांचा पूर्वीच मृत्यू झालाय आणि हे सव्यसाची युद्धामध्ये तो केवळ निमित्त मात्र होऊ शकतोस. हा इतका इम्पॉर्टंट महत्वाचा श्लोक आहे की कुठल्याही श्लोकामध्ये कुठल्याही सेवेमध्ये आपण काय आहोत? केवळ बोला, निमित्त मात्र. ज्याला हे समजलं तो कधीच सेवा सोडून जाणार नाही. कितीही त्याच्यावरती डोंगर कोसळू दे, कितीही त्याच्यावरती तथाकथित अन्याय होऊ दे. लक्षात ठेवा, जोपर्यंत भगवंतांचं सँक्शन होत नाही तोपर्यंत आपल्यावरती अन्याय कशाला होईल? जरी तुम्हाला एका भक्ताने 2-4 शिवीगाळ केली, म्हणजे शिवीगाळ करत नाहीत भक्त लोक, हरे कृष्ण. पण समजा एखादा भक्त तुम्हाला काही बोललाच, अपमानित केलं तुम्हाला, किंवा एखादा कर्मी व्यक्ती बोलला, तर त्याला सँक्शन भगवंतांचा असल्याशिवाय होणार आहे का? ते नाही ना. भगवंतांनी सँक्शन केलं तेव्हाच तर होणार ना आपल्यावरती ते. मग आपण कधी असा विचार करू नये की या पर्टिक्युलर सेवेमध्ये माझा अपमान झालेला आहे, मी चाललो सोडून. जा मग जा, आम्ही तुला सुखाने डिपोर्ट करायला तयार आहोत. काय काय वेळा लोक वाट बघत असतात, अरे कधी सोडून जाईल सेवा. कारण सेवा करताना त्याचं एवढं हे असतं, मी सेवा करतोय, तुला माहितीये का मी कोण आहे, मी इथला मॅनेजर आहे, मी अधिकारी आहे, मी स्वयं 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 सोय. आपण विसरलं नाही पाहिजे की आपण काय आहोत? केवळ निमित्त आहोत. राईट. आपण निमित्त म्हणजे एवढे साधारण निमित्त आहोत आणि एवढे डिवाइन पण ऍट द सेम टाइम. कारण भगवंत आपल्याला निमित्त म्हणून स्वीकार करत आहेत की आपण फक्त एवढंच स्वीकार केलं की मुझे निमित्त बनना आहे बस. तर आपला टोटल आपली भक्ती कधी म्हणजे संपुष्टामध्ये येणार नाही. भक्ती कधी डेंजर मध्ये येते? जेव्हा आपल्याला अहंकार येतो, आपल्याला वाटतं की मेरी वजह से हो रहा है, मेरी बगैर चल ही नहीं सकता है. क्यों नहीं चल सकता? और अच्छा चलेगा, आप जाओगे और फ्लरिश होगा और प्रॉस्पर होगा. डू नॉट थिंक की आपकी वजह से हो रहा है. राईट. मग आता म्हणून याला हे करताना प्रभुपादाने हा शब्द, भगवंताने हा सुद्धा शब्द वापरलेला, सव्यसाचीन. सव्यसाचीन म्हणजे तू फार एक्सपर्ट आहेस, तू फार स्किल्ड आहेस. राईट. आणि तुझं हे जे स्किल आहे, तुझी ही जी एक्सपर्टीज आहे, ती ऍक्च्युली काय आहे? केवळ निमित्त म्हणून वापरू शकतोस तू, बाकी काहीच वापरू शकत नाहीस तू.
राईट नाव. आता इथे तुम्हाला जर तात्पर्यात दिसेल, प्रभात म्हणतात युद्धभूमीमध्ये जो निपुणतेने बाण सोडू शकतो त्याला सव्यसाची असे म्हणतात. अर्जुनाला या ठिकाणी सव्यसाची म्हणून संबंधात आले आहे, कारण शत्रूला मारण्याकरता बाण सोडण्यामध्ये तो अत्यंत निपुण होता. तो केवळ निमित्त मात्र हो. निमित्त मात्रम हा शब्दही अत्यंत महत्वपूर्ण आहे. संपूर्ण जगताचे संचालन भगवंताच्या योजनेनुसार होत आहे. ज्ञानाचा अभाव असणाऱ्या मूर्खांना वाटते की प्रकृतीचे संचालन हे योजनेविनाच होत आहे आणि सारे श्रेष्ठ पदार्थ हे अकस्मारिकरित्या उद्भवले आहेत. राईट. सो आता आपल्याला कधी कधी काय वाटेल की अच्छा असं जर आहे कि ऑलरेडी भगवान ने सब कुछ करके रखा है, तो ये क्या कोई मैच फिक्सिंग है क्या? मॅच फिक्सिंग बोलूया, मॅच फिक्सिंग ऐकले? मॅच फिक्सिंग नाही ऐकले असेल ना मॅच फिक्सिंग तुम्ही. तर तुम्ही काय म्हणजे असं कोणी म्हणू शकतो भगवंताना की आपने क्या मैच फिक्सिंग करके रखा है क्या पहले से? नाही, मॅच फिक्सिंग नाहीये. आता तुम्ही मला सांगायचं फॉर एक्झाम्पल, जर भगवंताना एखादं मंदिर बांधायचं असेल तर मंदिर बांधण्यामध्ये किती वेळ लागेल भगवंताना? मथुरा किती वेळ बांधली होती? ओव्हरनाईट. आणि मथुरा माहिती किती मोठी आहे? आपले छोटे छोटे टेम्पल असतात, म्हणजे त्या तुलनेमध्ये मथुराच्या तुलनेमध्ये छोटे छोटे टेम्पल आपले ते मंदिर बांधायला आपले किती वर्ष लागतात? 20-20 वर्ष लागतात. आता खारघरचं मंदिर कधी चालू केलं होतं बांधायला आणि कधी चालू झालेलं आहे, अजून त्याच्यामध्ये चालूच होतं, चालत राहतं. आमच्या इथे राधा गोविंद मंदिरामध्ये पण कन्स्ट्रक्शन चालत असतं. जिथे मी बसलो इथे पण तोडफोड होणार आहे काही दिवसामध्ये. हरे कृष्ण. इथे काहीतरी रिन्यू होईल किंवा रिलोकेट होईल वगैरे बऱ्याच गोष्टी चालत असतात. सो नाव आपल्याला असं वाटेल की यार जो पहले से अगर फिक्स कर दिया है सब कुछ तो फिर मुझे करने की क्या जरूरत है? राइट. ये तो मैच फिक्सिंग जैसा हो गया. सो एक्चुअली मॅच फिक्सिंग नाहीये इन द सेन्स की भगवंताना या जगामधील गोष्टी फिक्स करण्यापेक्षा जास्त इंटरेस्ट आपली चेतना फिक्स करण्यामध्ये आहे. राईट. भगवंत स्वतः मंदिर बांधू शकतात, पण भगवंत आपल्याला सांगतात का? कारण भगवंतांना ऍक्च्युली मंदिर नाही बांधायचंय इन द सेन्स की बांधायचंय, पण त्यांना मंदिर बांधण्यापेक्षा काय बांधायचंय? आपल्या कॉन्शियसनेस बांधायचंय व्यवस्थित, त्यांच्या चित्ताशी त्यांना बांधून घ्यायचंय. मग त्यांच्याशी बांधण्याकरता आपल्याला काय करावं लागेल? म्हणून बघा, सी द पॉइंट कनेक्शन हिअर. जेव्हा तुम्ही 18व्या अध्यायामध्ये जाल, जेव्हा भगवंत म्हणतील मच्चित्ता सर्व दुर्गाणी की मेरा चिंतन करो और तुम सारी समस्या को दूर हो जाओगे. चिंतन करो इन द सेन्स की चिंतन हे भगवंताच्या सेवेद्वारा होतं. बिना सेवा चिंतन होऊ शकत नाही. इव्हन जेव्हा तुम्ही चॅन्टिंग करता तेव्हा चॅन्टिंग करताना सुद्धा आपण चॅन्टिंग ही सेवा म्हणून करतो आणि चॅन्टिंग सेवा म्हणून करतो आणि त्या सेवेमध्ये सेवा मागत असतो आपण की सेवा दो इजंट इट. आणि म्हणून ज्या लोकांना चॅन्टिंगचा अर्थ कळत नाही ते लोक जेव्हा सेवा येते तेव्हा आरडाओरडा करतात आणि म्हणतात की बस हो गया, इस्कॉन में नहीं रहना हमको अभी. कम ऑन, आपने चैंटिंग किया था किसके लिए? चैंटिंग मजा करने के लिए नहीं किया जाता है, आप सेवा मांग रहे हैं. चैंटिंग इन इटसेल्फ इज प्युरिफाइंग, शुद्ध करणारं आहे ते. पण चॅन्टिंग शुद्ध झाल्यावर तुम्ही काय करणार? चॅन्टिंग शुद्ध झाल्यावर काय करणार तुम्ही? जो व्यक्ती शुद्ध झाला असेल तो नॅचरली म्हणेल की मला सेवा द्या. राईट. म्हणून भगवंत म्हणतात इथे की ऍक्च्युली प्रभुपाद सांगतात, तात्पर्यामध्ये असं सांगत आहे त्याप्रमाणे ऍक्च्युली भगवंतानं जर एखाद्या गोष्टी करायच्या असते जगामध्ये तर स्वतःहून एका झटक्यामध्ये सगळे घडून आणू शकतात. परंतु भगवंत आपल्याला काय एंगेज करतात जेणेकरून आपलं चित्त त्यांच्या सेवेमध्ये लागेल. त्यांना गरज नाहीये. त्यांना जर 6 लाख पुस्तकं वाटायची असतील ते स्वतः वाटू शकतात धड. मग आपल्याला काय घेऊन पाठवतात? ही जा झोळी घेऊन जा किंवा इथे ऑफिसमध्ये बसून अकाउंटिंग कर, डोकं लावू तुझं कसं करणार. काय डोकं लावायला सांगतात आपल्याला? जेणेकरून आपलं डोकं हे मायाच्या अधीन न होता भगवंतांच्या अधीन होईल. मायेच्या सेवेमध्ये न लागता आपलं डोकं, दिमाग, हात, पाय सगळे भगवंताच्या सेवेत लागतील. म्हणून भगवंत आपल्याला सेवेमध्ये लावण्याकरता प्रेरित करतात. अदरवाईज म्हणून असं कधी समजू नये की ही सेवा मी केली तर मी फार महान आहे. नाही, ही सेवा तुम्ही केलीत तर तुम्हाला भगवंतांनी त्यांच्या सेवेमध्ये सेवाबद्ध होण्याकरता एक संधी दिली तुम्हाला. हो, तुम्ही नसतील केली तर दुसऱ्या कोणी करून गेला असता, त्याने नसते केले तर तिसऱ्या करून गेला असता, शेवटी कोणीच केली नसते तर भगवंतांनी स्वतः केली असते. राईट. आपल्याला कधी असं समजू नये. म्हणून ऍक्च्युली भगवंतांना जास्त इंटरेस्ट या जगामध्ये गोष्टी फिक्स करण्याचा, बांधण्याचा नाहीये. हे आपण 4थ्या अध्यायात सुद्धा बघितलं होतं. यदा धर्मस्य श्लोकामध्ये ग्लानिर् भवति भारत. भगवंत या जगामध्ये धर्माची स्थापना करण्याकरता येतात. पण कुठल्या धर्माची? तुम्ही म्हणाल की आज रस्ता खराब हो गया है,
यहाँ पे बहुत सारे चोर डाकू आ रहे हैं, इन सबको ठीक ठाक करो जरा. ते काय करता भगवंत येतातच करतातच, पण त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं भगवंत आपलं चित्त शुद्ध करण्याकरता येतात. म्हणून भगवंत धर्माच्या अशा प्रक्रिया देतात जेणेकरून आपलं चित्त हे त्यांच्या सेवेमध्ये लागेल. राईट. दॅट्स वाय तुम्ही बघायला इस्कॉन मध्ये एवढी सेवा का असते, एवढी सेवा का दिलेली आहे भक्तांना. आणि घरी पण सांगतात की घरी पण तुम्ही अर्चा वगैरे घेऊन ठेवा, मंदिरात कमी पडतंय. मंदिरातल्या डिटिंग करता कमीच आहे, ते तर तुम्ही करा. घरी पण घेऊन या डिटी, प्लस घरी वैष्णवांना बोलवा प्रसादाला, महिन्यातनं एकदा 2-3 महिन्यातनं एकदा बोलवा घरी, त्यांना प्रसाद खायला घाला. कशा करता सगळ्या गोष्टी. यात्रेला जावा, यात्रेमध्ये सेवा करा, मंदिरात तर सेवा वेगळी असतेच, किंवा एखाद्या सिनियर वैष्णवांची सेवा करा. ह्या सगळ्या सेवा कशा करता असतात, जेणेकरून आपलं चित्त हे भगवंताच्या सेवेमध्ये लागलं पाहिजे. म्हणून भगवंतांना या जगामध्ये मोर दॅन फिक्सिंग द थिंग्स, कृष्णा इज कन्सर्न फॉर फिक्सिंग अवर कॉन्शियसनेस. आपलं चित्त त्यांना फिक्स करायचंय. कारण बघा, भगवंतांना ऍक्च्युली इंटरेस्ट नाही याच्यामध्ये नाहीये की किती मोठं मंदिर बनलं किंवा किती लाख पुस्तकं वाटली. ऍक्च्युअली बघायला गेलं तर ते तर भगवंत करतात, पण त्यांना म्हणून मेटेरियली भौतिक स्तरावरती जो एखादा रिझल्ट बाहेर पडतो आपल्या सेवेतना, भगवंतांना त्या सेवेशी जास्त घेणं देणं नाहीये. पण ती सेवा करताना तुमचं चित्त कसं होतं, आणि ती सेवा केल्यानंतर चित्त कसं आहे ह्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे त्यांना. तुम्ही समजा 10 लाख पुस्तकं जरी वाटले असेल, पण तुमचं चित्त जर खराब असेल, माझ्यामुळे झालं सगळं, गेलं मग कामात सगळं. एकतर निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह इधर वे. असं म्हणणे की मी तर काय करू शकत नाही, हा पण काय आहे भौतिक स्तरावरतीच आहे, किंवा करून झाल्यावरती मी लय केलं, हा पण भौतिक स्तरावरती आहे. हे दोन्ही निगेटिव्ह साइड्स आहेत. दोन्ही एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. म्हणून ऍक्च्युली भगवंत काय करतात, आपल्याला संधी देतात. राईट. आणि म्हणून बघा, कुठल्या सेवेमध्ये ना तुम्ही हे कधी जज नाही करायचं की या मंदिरामध्ये ना एवढे भक्त आहेत, हो तुम्हाला माहिती आहे या सत्संगमध्ये एवढे भक्त आहेत, या सत्संगमध्ये 500 भक्त येतात, त्या सत्संगमध्ये 40च भक्त आहेत. मग तुमची प्रगती ही 40 किंवा 500 वरती आधारित नसते. तुमची प्रगती ही तुम्ही कशा प्रकारे भगवंतांची सेवा करतायत. असं असेल की 500 लोक असतील, 500च्या 500 लोक म्हणत असतील हमसे बढ़कर तो कोई नहीं है, हमारा सत्संग बहुत बड़ा है. आणि ते बिचारे 40 लोक जे असतील ते म्हणत असतील हम लोग छोटे हैं लेकिन हम भगवान से बहुत प्रेम करते हैं. तर भगवंत त्यांना जवळ घेतील जास्त, तुम्हाला नाही घेणार. किंवा किती मोठं मंदिर आहे, किती मोठं सेंटर आहे. आता तुम्ही सगळे छोटे छोटे सेंटरला असाल कनेक्टेड. काही लोक मोठ्या मंदिरला कनेक्टेड असतील, काही लोक मिडियम सेंटरला कनेक्टेड असतील, काही लोक छोट्या कॉंग्रिगेशनला कनेक्टेड असतील. कुणीही असा कधी विचार करू नये की माझं सेंटर मोठं आहे म्हणून मी एकदम हे आहे, किंवा माझं लय छोटं सेंटर आहे, आम्ही काय आमची काय भक्ती काय नाही एवढी, असं काय नसतं. कारण भगवंतांना ऍक्च्युली रिझल्ट बघायचा नाहीये तुमचा. भगवंतांना बघायचंय की तुम्ही कुठल्या प्रकारे त्या सेवेमध्ये रुजू झालेला आहात. सेवा छोटी असेल किंवा मोठी असेल. म्हणून हा ऍक्च्युली काय नाही, कारण आपण सगळे भौतिक जगात आलेलो आहोत ना. आपल्या सगळ्यांना ही बेकार सवय आहे हे बघायची की तुला माहितीये का हा डिवोटी म्हणजे अरे काय लेक्चर देतो. याचं लेक्चर ऐकलं नाही की डोळ्यातनं पाणी येतं. आता डोळ्यातनं पाणी येत असेल तुमच्या, पण त्या प्रचारकाच्या मनामध्ये काय चाललंय तुम्हाला बरेच चेक करायला लागेल. राईट. पाणी सगळे काढू शकतात, किंवा तुम्ही पण पाणी काढत असाल डोळ्यातनं, किंवा एखादा एखादा सुंदर डीटी ड्रेसर असेल, तिथं डीटी ड्रेसिंग केलं म्हणजे साक्षात कृष्ण प्रकट झाले तुम्हाला असं वाटत असेल. कारण आपली व्याख्या काय आहे सौंदर्याची, आपली सौंदर्याची व्याख्या म्हणजे परफेक्ट घडी बसली पाहिजे, त्याची एकदम पगडीची परफेक्ट एक एक मोती सारखा लागला पाहिजे पीस. मग तुम्ही विचार करा, पूर्ववर्ती जे आचार्य आपले होते गोस्वामी वृंदावन मध्ये, तर तुम्ही जर षड गोस्वामींचे विग्रह जर बघितले वृंदावन मध्ये 7 गोस्वामी टेम्पल, तुम्हाला कुठली सुंदरता त्याच्यामध्ये. तुम्ही मला सांगा, तुम्ही आता जर इस्कॉनचे डिटेल्स कम्पेअर केले आणि त्या म्हणजे मला तरी कधी ताळमेळ बसत नाही, म्हणून मला कधी चक्कर येते बघून की आपली भक्ती आपण डेफिनेटली जेवढं चांगलं करता तेवढं करायचं. पण म्हणण्याचा अर्थ असा, तुम्ही राधा मदन मोहनला जा किंवा राधा गोविंदला जा, एखादा नौका भक्त म्हणेल की कुछ श्रृंगार विंगार, कुछ आंखों का कुछ काजल विजल, कुछ पेंटिंग डेकोरेशन, कुछ इस्कॉन में ये बहुत बढ़िया है, राधा श्याम सुंदर बढ़िया है. तो राधा श्याम सुंदर बढ़िया आहेतच, पण सुंदरता बघण्यामध्ये आपला कल कशामध्ये आहे, बाह्य गोष्टींमध्ये आहे. की ड्रेस बघा काय भारी घातलेला आहे, एकदम नवीन मोत्यांचा,
आणि त्यांचा ड्रेस बघा, सिंपल काहीतरी एक झालर घातले आणि सिंपल काहीतरी घातलेलं आहे ना. म्हणून आपल्या बघण्यामध्ये आणि शुद्ध भक्तांच्या बघण्यामध्ये फार फरक आहे. आपलं अप्रिशिएशन हे कशामध्ये असतं की किती भारी कपडे घातलेत, किती भारी भोगा ऑफर केलेला आहे, ह्याच्यामध्ये असतं आपलं. पण जे गोस्वामी आहेत किंवा आचार्य आहेत, शुद्ध भक्त, त्यांचा कल कशामध्ये असतो, किती प्रेमाने घालतात. राधा मदन मोहनला सनातन गोस्वामी काय भोग लावायचे है ना, बाटी लावायचे ना. ते बाटी म्हणजे चक्क पिठाचा गोळा जो आगीत टाकलेला आहे. त्याला लाटायचं नाही, काय नाही, रोटी बिटी काय, चक्क पिठाचा गोळा, आणि तो पण बिना मिठाचा. आगीत टाकला, त्याला शिजवलं, तेच असतं ना बाटी म्हणजे, अजून काय नवीन असतं है ना. आणि ती बाटी काढून मदन मोहनजीने खायला घालायचे. मदन मोहनजी बोलले, अरे भैया थोडा नमक तो दे दो भाई, है ना, प्रेमाने बोलले. सनातन गोस्वामी बोलले, नहीं नहीं, आज नमक मांग रहे हो, कल बोलो की घी भी डालो. याला म्हणतात रेसिप्रोकेशन. तर मदन मोहनला काय ऍक्च्युली मीठ नव्हतं पाहिजे. मदन मोहनला बघायचं होतं की सनातन गोस्वामीचं प्रेम कुठल्या स्तरापर्यंत आहे. हे प्रेमाचं आदान प्रदान असतं. आणि आपल्याला जर महाप्रसाद दिला असा, है ना, भाज्यांमध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या बनतात ना महाप्रसाद मध्ये. समजा तुमच्याकडे महाप्रसाद बटाट्याची भाजी असेल आणि साईडला पनीरची भाजी असेल, तुम्ही कुठली भाजी घ्याल? हरे कृष्ण. होय, तर बटाटा नका देऊ, बटाटा नका देऊ, पनीर द्या. आता बटाटे पण भगवंताने आस्वादन केलेले आहेत, पनीर पण आस्वादन केलेलं आहे. पण आपलं चित्त एवढं भौतिक आहे, एवढं खालच्या स्तरावरचं आहे की एवढा भेदाभेद केला जाईल आपल्याकडे त्या महाप्रसादामध्ये की आपण म्हणजे आपल्या सोबत त्याचं पण चित्त खराब होणार. आपलं तर ऑलरेडी खराब आहे. आणि बिचारा वाटायला पण विचार करेल, ओ इसका मतलब पनीर में मजा आता है, मैं भी पनीर निकाल करता साइड में, है ना. म्हणून भगवंतांना ऍक्च्युली इन रिअल सेन्स जसं इथे प्रभात म्हणतायत, निमित्त मात्र याचा अर्थ असा होतो की आपल्याला केवळ निमित्त बनायचं आहे. बाकी आपल्याला कुठल्या गोष्टीमध्ये बघायचं नाहीये की मी किती मोठा करू शकतो की छोटा करू शकतो. अशा प्रकारे जर आपण विचार केला तर आपण कधीच भक्तीमध्ये प्रगती करणार नाही. राईट. तेव्हा म्हणतात माझ्या अरेंजमेंटनी सगळं काही ऑलरेडी सेट केलेलं आहे. द बेस्ट थिंग यू कॅन डू इज जस्ट सर्व. फक्त सेवा कर तू, बाकी तुला काय करायचं नाही. आणि ऍक्च्युली जेव्हा इथे अजून एक शब्द वापरलेला आहे ना, निमित्त मात्र म्हणजे ऍक्च्युली कसं होतं की एक सेवकाप्रमाणे झाला, दासाप्रमाणे झाला, दास नोकर. मग कधी कधी लोकांना काय वाटतं, मी कशाला नोकर व्हायचं. कधी कधी सांगितलं जातं ना, तुम्ही ह्या भक्ताची सेवा आणि ह्या भक्ताची सेवा करा, राईट, असिस्टंट बना. तर लोकांना आवडत नाही ते. मी कशाला असिस्टंट बनायचं आहे ना, मीच लेक्चर देणार, मीच कीर्तन करणार किंवा मीच हेड कुक होणार, मला असिस्टंट व्हायला आवडत नाही. तर ऍक्च्युली जेव्हा आपण असिस्टंट होतो, असं नाही की तुम्हाला कधी डायरेक्ट सेवा करायला भेटेल. पण आपण समजा भगवंतांना जर आपला बॉस किंवा भक्तांना, शुद्ध भक्तांना आपला बॉस बनवलं नाही आणि त्यांच्या अंडर सेवा केली नाही आणि आपण विचार करू मीच सेवा करेल, मी कॅप्टन बनवून, तर आपण काय जगाला देऊ शकतो? आपली काय कॅपॅसिटी जगाला द्यायची? आपण जेव्हा स्वतःहून काय द्यायला जातो तेव्हा आपली कॅपॅसिटी कमी आहे. पण आपण जेव्हा भगवंतांना आपल्यासोबत जोडतो किंवा प्रभुपादांना आपल्यासोबत जोडतो, त्यांच्या माध्यमाने जगाला काहीतरी द्यायचा प्रयत्न करतो, तेव्हा आपली कॅपॅसिटी अनलिमिटेड होते. म्हणून द बेस्ट वे, चांगल्या प्रकारे जर आपल्याला सेवा करायची असेल ना, तर आपल्याला प्रभुपादांना माध्यम म्हणून करायची आहे, आपल्या गुरु महाराजांना माध्यम म्हणून करायची आहे, तरच तुम्ही जगाला चांगलं देऊ शकता लो. नाहीतर आपली कॅपॅसिटी काय आहे जगाला देण्याची? समजा आज जर विचार केला आपण की नाही, मला ना प्रभुपादांची पुस्तक वाचायची गरज नाहीये, मला गुरु महाराजांचं काही प्रवचन ऐकायची गरजच नाहीये, मी माझे स्वतः प्रवचन तयार करेल, मी माझे स्वतः नियम बनवेल, तुम्ही काय जगाला शिकवाल? आपल्या चित्तामध्ये काय आहे? आपण काय देणार जगाला? बटाटा आणि पनीर. हरे कृष्ण. मग हे शिकवणार ना आपण त्यांना, बटाटा काढा बाजूला, पनीर आण इकडे, पनीर आण. आणि तुला माहितीये, तू जर माझ्या कनेक्ट मध्ये राहिलास ना, तुला मी लवकर बनवेल टेम्पल प्रेसिडेंट, ठीक आहे, तुला मी खजिनदार बनवेल. मग हे सगळं चालत असतं, हे सगळं चालतं पॉलिटिकल. म्हणून जर प्रभुपादांना जर आपण माध्यम नाही बनवलं, आपल्या गुरुला माध्यम बनवलं नाही, किंवा आपले जे मार्गदर्शक शिक्षा गुरु त्यांना आपण माध्यम बनवलं नाही, जे सिनियर भक्त आहेत, आपण मग स्वतःच पण नुकसान करणार आणि जगाला पण टोटल नुकसानमध्ये टाकणार. कारण आपण त्यांना काहीच देऊ शकत नाही, कारण आपली कुवतच नाहीये. पण आपण जेव्हा त्यांना माध्यम बनवतो तेव्हा आपण त्यांना भरपूर काही देऊ शकतो, कारण तेव्हा आपली कॅपॅसिटी अनलिमिटेड होऊन जाते. तशी भगवंतांची कॅपॅसिटी अनलिमिटेड आहे ना. म्हणून बघा, प्रभुपादांच्या लिलेमध्ये प्रभुपादांनी पूर्ण जगामध्ये प्रचार केला. प्रभुपाद जेव्हा इथे कुंभमेळ्यामध्ये होते आणि त्यांनी सांगितलं, भक्तांनी सांगितलं की प्रभुपाद हम लोग क्या करेंगे मालूम है, हम लोग यहाँ पे हाथी लेके आएंगे और उस हाथी के ऊपर आपको बिठाकर
जसं ते सगळे करतात ना ते महामंडळाचे लोक. प्रभू म्हणले नाही नाही नाही, हाथी के ऊपर भगवान और मैं नीचे, ह्याला म्हणतात शुद्ध भक्त. आता मग आपण काय, आपल्याला जर असं सांगितलं तर आपण म्हणणार अच्छा हाथी लेके आओ ना यार, जल्दी लेके आओ जल्दी लेके आओ, कब से इंतजार कर रहा हूँ कि कब तो बोलोगे तुम लोग हाथी लेके आओगे, है ना. ऐसा नाही. तर आपल्याला ह्या गोष्टीचं नेहमी भान राहिलं पाहिजे की आपण आपली अवकातच नाही. काय आपण काय करू शकतो, काही करू शकत नाही. आपण आपली अवकात नाही, लायकी नाही. आपल्याला गुरु महाराजांनी काहीतरी थोडंफार कृपा म्हणजे त्यांनी तर भरपूर कृपा दिली, पण आपण आपली घ्यायची ती कृपा पण घ्यायची लायकी नाहीये. 2-3 थेंब जे पडतात कृपेचे आपल्या हातामध्ये, बस ते आपण घेतोय आणि वैष्णवाच्या संघामध्ये आपण काहीतरी करायचा प्रयत्न करतोय. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, है ना. अशा प्रकारे आपण भगवंताची सेवा करू शकतो. म्हणून प्रभुपाद इथे म्हणतात तात्पर्यामध्ये, जर तुम्ही बघितलं असेल मध्यभागी, असे अनेक तथाकथित वैज्ञानिक आहेत जे सुचवितात की कदाचित सृष्टी ही अशी होती किंवा अशी असेल किंवा तशी होती, परंतु कदाचित असे असेल आणि तसे असेलचा प्रश्न उद्भवण्याचे कारण नाही. या प्राकृत जगतात सर्व काही विशिष्ट योजनेनुसार घडत आहे. ही योजना काय आहे की प्राकृत सृष्टी म्हणजे जीवांना स्वगृही भगवत धामात परत जाण्याची संधीच आहे. जोपर्यंत त्यांच्यामध्ये अधिकार गाजवण्याची प्रवृत्ती आहे तोपर्यंत ते भौतिक प्रकृतीवरती अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करतात आणि यामुळेच ते बद्ध झालेले असतात. तथापि जो भगवंताची योजना जाणतो आणि कृष्ण भावनेची जोपासना करतो तो बुद्धिमान व्यक्ती होय. भौतिक सृष्टीची उत्पत्ती आणि प्रलयकारी क्रिया परमेश्वराच्या मार्गदर्शनाखाली होत असतात. म्हणून कुरुक्षेत्राचे युद्ध हे परमेश्वराच्या योजनेनुसार लढले गेले. अर्जुन युद्ध करण्याचे नाकारत होता, परंतु भगवंतांच्या इच्छेनुसार त्याला युद्ध करण्यास सांगण्यात आले, तेव्हाच तो सुखी होऊ शकेल. जर मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावना व्हावीत असेल आणि त्याचे जीवन भगवंताच्या दिव्य सेवेमध्ये असेल तर तो परिपूर्ण पुरुष होईल. म्हणून आपली सर्वात प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी असते आध्यात्मिक गुरुंना शरण जाणे. कारण आध्यात्मिक गुरुच आपल्याला ती चेतना देऊ शकतात की सेवा कशी केली पाहिजे. नुसती सेवा करणे इम्पॉर्टंट नाहीये, परंतु ती सेवा नम्र भावामध्ये करणे इम्पॉर्टंट आहे. राईट. म्हणून तुम्हाला जानकीनाथ प्रभू तर शिकवत असतीलच नेहमी, है ना. जानकीनाथ प्रभू म्हणजे हे असे एक पर्सनॅलिटी आहेत कारण त्यांनी तसं जीवन बघितलेलं आहे, त्या बॅकग्राऊंड मधनं गेलेले आहेत. म्हणून त्यांच्या भावनेमध्ये म्हणजे तुम्हाला ते दिसत असेल किंवा प्रकट होत असेल. कसं असतं, कारण ज्यांनी ज्या गोष्टींचा अभ्यास केलेला, एक असतं थेरोटिकली अभ्यास करणे पुस्तकांमध्ये आणि एक असतं प्रॅक्टिकली जीवन जगून बघणे. राईट. तर तुमचं सौभाग्य आहे, तुम्हाला असे शिक्षा गुरु लाभलेले आहेत की ज्यांनी म्हणजे हे जे तुम्ही वाचता येते तात्पर्यामध्ये की निमित्त मात्र व्हायचं काय असतं. निमित्त मात्र तुम्ही विचार करा, निमित्त मात्र होणे काय असं तुम्ही त्यांच्याकडे शिकू शकतात. राईट. हरे कृष्ण. ज्यांना ज्यांना अनुभव असेल त्यांना, है ना. कारण ह्या अशा गोष्टी आहेत ज्या आपण नुसतं थेरोटिकली, ऑफकोर्स डेफिनेटली प्रभुपादांचं पुस्तक म्हणजे दिव्य ग्रंथ आहे, पण आपल्याला जोपर्यंत गुरु महाराजांची कृपा होत नाही, प्रभुपादांची कृपा होत नाही, आपण समजू शकत नाही तोपर्यंत. राईट. आणि म्हणून इथं प्रभुपाद म्हणतात की ही जी चेतना आहे या चेतनेमध्ये म्हणून प्रभुपादांनी लिहिलं, जर मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावना होत असेल आणि त्याचे जीवन भगवंताच्या दिव्य सेवेमध्ये असेल तर तो परिपूर्ण पुरुष होईल. राईट. मग आता एवढं सांगितल्यावरती, राईट. हरे कृष्ण. 8:19 झाले. काळजी करू नका, मधले काही श्लोक फार महत्वाचे आहेत. अदरवाईज चॅप्टर तर पुढे जस्ट फास्ट जाईल, जसं मागचे श्लोक आपण पटपट घेतले होते. आतापर्यंत कोणाला काही प्रश्न, जिज्ञासा? कोणाच्या घरी पनीर बनलेलं आहे, कोणाच्या घरी बटाटा बनलेला आहे, माहित नाही मला. पनीर असो किंवा बटाटा असो, दोन्ही भगवंतांना अर्पण करून घ्या. काहीच प्रश्न नाही. हा बोला पार्थ. बोला बोला. खूप छान प्रकारचे सेवेचा भाव कसा ठेवायला पाहिजे सांगतात, परंतु तुम्ही सांगितलं होतं ना सर्वस्वामीचे विग्रह आणि आपले स्वचे विग्रह कम्पेअर केला, तर याच्यामध्ये आता आपण जसं डेकोरेशन केलेलं आहे आपल्या समोर, तर आपण त्यांना जर वरची दृष्टीने जर पाहिलं तर पण ते बेनिफिशियलच असेल की जसं म्हणजे आता सुंदर तर सुंदर आहे तसं वरून काय असं. हरे कृष्ण. त्यामध्ये आणखी पण वैशिष्ट्य असायला पाहिजे.
डेफिनेटली मला इस्कॉनचेच डीटीज आवडतात. माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे, सी इव्हन विदिन इस्कॉन डीटी जेव्हा आपण दर्शन करत असतो, फॉर एक्झाम्पल राधा गोपीनाथ किंवा राधा गोविंद किंवा तुमच्याकडे जे विग्रह आहेत, म्हणजे आपली बुद्धी एवढी भौतिक असते की आपण त्याच्यामध्ये सुद्धा कॅटेगरी बनवतो. आज ना मला काय दर्शन घ्यायला मजा येत नाहीये. का मजा येत नाहीये आज? कारण मला जसं पाहिजे होतं तसं भगवंतांना सजवलं नाहीये. भगवंतांची पगडी ना अशी लागली पाहिजे होती, किंवा मोरपीस इथेच लागायला पाहिजे होता का, एक टर्बन पीस ना असाच लावला पाहिजे होता. सी ह्या सगळ्या ज्या आपल्या भौतिक संकल्पना आहेत त्याच्यामुळे आपली बुद्धी ही ग्रॅज्युअली ऑफेन्सिव्ह बनते, अपराधमय बनते. राईट? हा सगळा पॉइंट डिस्कशन कुठे येतो? तुम्ही जर रूट मध्ये गेलात तर ही बेसिकली आपली एक प्रवृत्ती आहे की माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही सांगण्याची प्रवृत्ती आहे इनडायरेक्टली. राईट? तर ह्याच्यामध्ये काहीच वाद नाहीये की चांगलं डेटीला डेकोरेट केलं पाहिजे. डेफिनेटली प्रभुपादाने तर हाईएस्ट स्टँडर्ड दिलेला आहे की सबसे अच्छा भगवान को सजाना चाहिए, सबसे बेस्ट उनको देना चाहिए. पण मग असं नको व्हायला की आज, आणि प्रभुपादाने डेफिनेटली असं सांगितलं नाही, पण आपली बुद्धी अशी आहे की आज ना वो डिवोटी उसका और मेरा 36 का आंकड़ा है, आज उसने ड्रेसिंग किया है तो मैं तो ज्यादा कुछ इधर दर्शन करने में मजा नहीं आ रहा है मेरे को. असं होतं की ना तुमच्यासोबत? नाही होत? किंवा वो डिवोटी आज क्लास दे रहे भागवतम का, क्या उसका क्लास कौन सुनेगा, क्या बोलता है वो, कुछ फॉलो करता है क्या कुछ भी? सी आपण एकदा तो व्यक्ती व्यासासनावरती बसला तर त्याला भगवंतानी आणि गुरुगरांनी आशीर्वाद देऊन त्याला तिथे बसवलेला आहे. आणि जेव्हा तो व्यासासनावर बोलत असेल तेव्हा त्या क्षणाला त्याचे निघणारे शब्द हे भगवंतांच्या प्रेरणेने निघालेले आहेत. राईट? आपण त्याला नकारू शकत नाही. भले तुमचं 36चा आकडा असेल, तुमची भांडणं झाली असतील, आपली बुद्धी कशी आहे. म्हणून बघा, म्हणून आयडियली बघायला गेलं ना तर जेव्हा आता राधानाथ महाराज कसे असतात तुम्ही बघितलं असेल, एकदा महाराजांना बघितलं असेल, कुठलाही ड्रेस असो, कुठलीही डीटी असो, प्रत्येक डीटीवरती तेवढंच प्रेमाने बघतील जेवढ्या प्रेमाने ते आपल्यासारखं, म्हणजे असं की इतना अभी बढ़िया डेकोरेशन किया है, इतना पेंटिंग बढ़िया लगा है, असं तेव्हाच प्रेम प्रकटेल असं नाहीये. शुद्ध भक्ताचं प्रेम हे प्रत्येक ह्याच्यावरती भगवंतांना प्रत्येक ठिकाणी दिसेल. मग आपली स्थिती अशी बेकार झालेली असते की जेव्हा चॅन्टिंग करताना पण आपण म्हणतो मग चॅन्टिंग में मजा नहीं आ रहा है. क्यों? क्योंकि हर चीज में मजा ढूंढने का आदत हो गया ना हमारा. आपल्याला मजा शोधायची नाही, आपल्याला आनंद शोधायचा आहे. राईट? मग डीटीला ड्रेस करा व्यवस्थित, नो डाऊट, परंतु सायमल्टेनियसली ग्रॅज्युअली आपली बुद्धी पण आपण साफ करत राहायला पाहिजे की ऍक्च्युअली भगवंतांवरती प्रेम ही मी त्या भगवंताचा ड्रेस बघून करू शकत नाही. जेवढ्या भावाने ड्रेस तर आहे नक्की, भगवंतांना चांगला पोशाख दिला पाहिजे, पण जेवढ्या प्रमाणामध्ये मी नम्र होईल आणि मी नम्र सेवकांचा सेवक होईल तेवढ्या प्रमाणामध्ये मी भगवंतांना प्रत्येक ठिकाणी बघू शकेल. मग मी असं कधी भेद करणार नाही की आज गोपीनाथचा ड्रेस एकदम भारी आहे, मला आवडतो. आता त्या दिवशी हे झालं होतं, काय झालं होतं, गौरपौर्णिमेला आमच्या तिथे लावलं होतं असं एकदम तुऱ्यासारखा, तर मला मजा आली नाही. मी म्हटलं ये क्या लगा यार फेस्टिवल में, अच्छा पगड़ी लगाना चाहिए, क्या है राजा के जैसा एक तुरा लगा दिया. पण ज्याने लावलं त्याचा भाव येतो. राईट? त्याला आवडलं. आणि आपण जोपर्यंत स्वीकार करणार नाही की तो पण भक्त आहे आणि त्याचा विचार आहे, तो त्याला आवडलेला आहे, त्यांनी त्या भावनेला लावलेला आहे. असं नाही की नेहमी माझ्याच प्रमाणे व्हायला पाहिजे. मग आपण काय करतोय, शेवटी भक्तीमध्ये येऊन सुद्धा आपण आपलं वर्चस्व स्थापित करायचा प्रयत्न करतोय की माझ्यासारखा कोण भारी नाहीये. तुम्हाला कळलं का पार्थ फिरको? म्हणून आपण आयडियली सर्वात बेस्ट जर काय असेल ना तर चैतन्य महाप्रभूचं जे कोटेशन आहे, तृणादपी सुनीचेन तरोरूपी सहिष्णुता, याच्यावरती जोर द्यावा नेहमी आणि ह्याच्यातले गुण आत्मसात करायचा प्रयत्न करावा. वैष्णवांची नम्रपणे सेवा करावी, वैष्णवांच्या चप्पल धुवाव्यात मी तर म्हणतो. चप्पल धुण्याचा अर्थ असा नाही की लिटरली जाऊन चप्पल तुम्ही जबरदस्ती घेऊन धुवा. चप्पल धुणे म्हणजे वैष्णव तुम्हाला जेव्हा सांगतील की बाळा ही सेवा कर, तेव्हा त्या सेवेमध्ये भेद करू नये की ही सेवा मला काही सेवा दिलेली आहे, इथे उभं राहून सगळ्यांच्या उष्टी ताटं घ्या आणि ठेवा. अहो मला अशी सेवा द्या की मी तुमच्या बाजूला उभं राहील, कुठे जेव्हा महाराज उभे राहतील तेव्हा, म्हणजे माझा फोटो येईल ना तिथे महाराजांसोबत, तुमच्यासोबत माझे फोटो येईल. तर आपण अशा आपली भेदबुद्धी आहे ना. वैष्णवाचे चप्पल चरण धुणे म्हणजे जी सेवा नम्रपणे आपल्याला भेटेल ती करावी. सर्वात छोटी छोटी सेवा आणि कधी कधी मोठी सेवा भेटेल तेव्हा असं बोलू नये, अहो मला नाही जमणार, ती लई भारी मोठी सेवा आहे. नाही जमेल ना तुला. भगवंत जेव्हा तुम्हाला एम्पॉवर करतील तेव्हा तुम्हाला सगळं जमेल. काहीच अशक्य नाहीये जगामध्ये जर तुम्हाला भगवंतांनी आणि गुरुने जर शक्ती संपन्न केलं तर. राईट? आता जानकीनाथ प्रभू करतायत ना, एक व्यक्ती एक अकेला व्यक्ती क्या क्या कर रहा है.
धुळे, नाशिक, जळगाव कुठे कुठे फिरत असतात ते. कसं शक्य आहे एवढ्या एका व्यक्तीला? जेव्हा गुरु कृष्ण एम्पॉवर करतात नम्र भक्तांना, जेव्हा त्यांच्या सेवेला बघून की ह्याची एवढी सेवा करण्याची इच्छा आहे, शेवटी इच्छाच आहे ना आपली, मग तुम्ही सगळं काय करू शकता. सो दॅट्स वाय कमिंग टू द पॉइंट, आपल्याला म्हणून नेहमी निमित्त म्हणायला पाहिजे. निमित्त म्हणजे याच्यामध्ये फार मोठा अर्थ आहे ऍक्च्युली, राईट. अशा प्रकारे तर डेफिनेटली जेव्हा तुम्ही शुद्ध व्हाल तेव्हा तुम्हाला सगळीकडे सेम गोपीनाथ दिसतील. तुम्ही राधा वृंदावन विहारीला जा किंवा गोपीनाथला या, किंवा तुम्ही राधा माधव किंवा गोस्वामींचे विग्रह बघा, तुम्हाला सगळे विग्रह आवडतील. पण आता ह्या क्षणाला प्रभुपाद कसं थोडे बघतात की ये बेचारा नौसिखिया है, इसको अभी जब तक पेंटिंग किया डीटी नहीं दिखेगा मजा नहीं आएगा, चलो इसके लिए पेंटिंग की डीटी लगा देते हैं, इसके लिए मार्बल का मंदिर बना देते हैं. गोस्वामी कुठल्या मंदिरात राहिले होते? झाडाच्या खाली राहायचे ते लोक. तुम्हाला जर आज बोलवा झाडाच्या खाली, तुम्ही याल का लेक्चर ऐकायला? नाही येणार, राईट. तुम्हाला बोलवा लेक्चरला, परत सन्मानाने बोलवा, हात जोडून बसा बाबा इथे, एसी टेम्पल हॉल द्या किंवा पंखे लावा, वाटेवर कूलर लावा, आणि एवढं करून सुद्धा लेक्चर झाल्यावरती प्रसाद पाहिजे. त्या प्रसादात सुद्धा जर काय झाला प्रॉब्लेम, आज काय भोपळ्याची भाजी बनवली ह्यानी, चांगलं काहीतरी बनवायचं, ते ह्या सगळ्या आपल्या भावना आहेत. म्हणून आपल्याकरता फॅसिलिटी क्रिएट केली प्रभुपादाने की सगळं चांगलं चांगलं बनवून दिलेलं आहे, जेणेकरून आपण टिकून राहू. पण आपण ह्या गोष्टींना जर जास्त जोर दिला भक्तिमय सेवेपेक्षा, की ह्या सगळ्या गोष्टी असेल तरच मी भक्ती करेल, मग आपण डुबणार, राईट. म्हणून आपल्याला नेहमी सारांश शोधत राहिलं पाहिजे. अशा भक्तांचा संघ घेतला पाहिजे जे लोक आपल्याला सारांश शिकवतील, सांगतील, राईट. आणि असे भक्त आपल्याकडे आहेत, राधानाथ महाराज आहेत, तुमचे शिक्षागुरु आहेत, जानकीनाथ प्रभू आहेत, किंवा बाकी सिनियर भक्त आहेत. तेव्हा आपली चेतना भेटेल, तेव्हा आपण शुद्ध बनवू. जसं प्रभुपाद ते म्हणतायत की मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावना होईल असेल तर त्याचे जीवन दिव्य भगत सेवेमध्ये परिपूर्ण होऊन जाईल. ना इथे एक क्वेश्चन आहे या ठिकाणी, पुढच्या श्लोकात जाण्यापूर्वी 34व्या, राईट. तुम्हाला एक चैतन्य सुंदर एक पॉईंट ऍड केलेला इथे. ते म्हणतात की ऍक्च्युली मग जर भगवंतांनी असं म्हटलेलं आहे व्यवस्थित ऐकून, कारण हा पॉईंट तुम्हाला पुढे कनेक्ट होणार आहे, कनेक्टेड पॉईंट आहे पुढच्या श्लोकाला आणि पुढच्या श्लोकाला. जर भगवंतांनी असं म्हटलेलं आहे की माझ्या इच्छेने आणि माझ्या प्रेरणेने सगळ्या सेवा होणार आहेत, मग तुम्हाला दिसेल की कधी कधी भक्तांच्या आयुष्यामध्ये अपयश पण येतं, राईट. बघितलं असेल तुम्ही, बऱ्याचदा अपयश येतं भक्तांना. आता तुम्ही शिरपूरमध्ये आहात, किती वर्ष प्रयत्न करताय मंदिर बांधायचा? कितीतरी वर्ष तुम्ही प्रयत्न केला असेल, राईट. किंवा तुमचं सोडून द्या, एक शिरपूर एक सेंटर आहे. कधी कधी आपल्या पर्सनल जीवनामध्ये आपण बघतो की आपल्या पर्सनल लाईफमध्ये आपला एखादा डिव्होशनल प्रोजेक्ट असतो की मला भक्तीमध्ये ना हे पर्टिक्युलर मला अकम्प्लिश करायचं आहे, किंवा माझी चॅन्टिंग मला एकदम ह्या स्तरावर घेऊन जायची आहे, किंवा मला सो अँड सो व्हॉटएव्हर, भरपूर काय काय आपल्या इच्छा असतात. बऱ्याचदा आपल्याला यश भेटत नाही, राईट. मग तुम्ही म्हणाल की याचा विरोधाभास झाला, कॉन्ट्राडिक्टरी आहे. पहिले भगवंत म्हणतात की माझ्या इच्छेने सगळं काय होऊन जाईल, आणि परत तुम्ही असं वास्तविक जीवनामध्ये बघाल की ऍक्च्युली भक्तांच्या सगळ्या योजना ह्या सक्सेसफुल होत नाहीत, बऱ्याच योजना फेल पण होतात. जसं श्रील प्रभुपाद किती वर्ष त्यांनी संघर्ष केला येते भारतामध्ये, तब्बल 40 वर्ष. विचार करा, 40 वर्ष. तुम्ही किती वर्ष प्रचार करताय शिरपूरमध्ये? हरे कृष्ण. 40 वर्ष झाली का? नाही ना, 20 तरी झाली का? किती, 10 की 5? 10 वर्ष झाली. हरे कृष्ण. 10 वर्षांमध्ये धारातीर्थी झालेले दिसत आहेत. मग आता विचार, आपलं मायापूर टेम्पल बघा ना, किती वर्ष झाली आता मायापूर टेम्पलला? कधी ओपन होणार ते, कधी ओपन होणार? असं काय करायला असेल की मला डोळ्यांनी बघून जाता येईल ना मायापूर टेम्पल. मग आता प्रभुपाद जेव्हा 40 वर्ष भारतामध्ये होते, लीग ऑफ डिव्होटीज त्यांनी बनवले झांसीमध्ये. ते पण कधी, जेव्हा प्रभुपादांना इन्स्ट्रक्शन भेटले 1922 ला. 1922 ला इन्स्ट्रक्शन भेटले, आणि नंतर 1940च्या आसपास असेल ते, मला वाटतं 40-45. आणि लीग ऑफ डिव्होटी एवढी मेहनत केली प्रभुपादांनी. तुम्ही लीलामृत वाचाल, तुम्ही रडाला, चक्क लीलामृत मध्ये वाचाल तुम्ही तेव्हा. प्रभुपादांनी एवढी मेहनत घेतली लीग ऑफ डिव्होटी करता. तिथे चैतन्य महाप्रभूंची डीटी घेऊन गेले होते ते, राईट. आणि त्या काय त्याचं नाव आहे ते, सूर्यमुखी चंद्रमुखी, त्यातून माताजी होत्या तिथे. आणि त्यांना ती बिल्डिंग पाहिजे होती, स्त्रियांचं कामकाज करण्याकरता ती संस्था त्यांना बनवायची होती.
आणि प्रभुपाद तिथनं निघाले. शेवटी त्यांना निघावं लागलं प्रभुपादांना. आणि तो एवढा हृदयविदारक प्रसंग आहे. प्रभुपाद जेव्हा लीग ऑफ डिवोटी मधनं निघून जात होते, तो प्रसंग जणू असा आहे, जणू वृंदावन मध्ये जेव्हा श्रीकृष्ण वृंदावन सोडून मथुरेला जात होते ना, तेव्हा सगळ्या गोपीच बघत होते भगवंताना. आणि जेव्हा रथ अक्रूरजी पुढे घेऊन गेले, रथ जसा पुढे पुढे चाललेला आहे आणि धूळ उडत रथाची पूर्ण, आणि सगळ्या बघत बसल्यात त्या. आता कधी येणार नाही रिटर्न, जे गेले ते गेले. राईट. ती धूळ सेटल होईपर्यंत, सेटल होई म्हणजे एकदम अदृश्य होईपर्यंत त्या मेल्यासारख्या बघत बसल्या होत्या. सिमिलर इकडे तुम्हाला दिसेल प्रभुपादांच्या लीलामृत मध्ये, जेव्हा प्रभुपाद लीग ऑफ डिवोटी सोडून झांसीमधनं मथुरेला चालले होते केशवजी महाराजांच्या मठ मध्ये, कारण इथे सब छोडना पडा, इतने साल संघर्ष किया बनाया सब. आणि प्रभुपाद जेव्हा तिथे एक मोठा बोर्ड लावला होता बिल्डिंगच्या बाहेर, लीग ऑफ डिवोटीज, प्रभुपाद त्या बोर्डाकडे बघत होते. आपण एक छोटं सेंटर एक दिवस काहीतरी बनवतो, 10 दिवस, 1-2-3 वर्ष, आणि आपण एवढे आसक्त होतो. आणि जर तुम्ही टेम्पल प्रेसिडेंट बनला असाल कोणी, किंवा बनाल खजिनदार बनाल, किंवा मेन डीटी ड्रेसर बनाल, आणि तुम्हाला एखाद्या दिवशी कोणी सांगितलं उद्यापासून ना तू दुसरी सेवा करायची, ही करायची नाही, हरे कृष्ण, असं होणार नाही. पण सांगते तुम्हाला किती कठीण असतं नाही. आणि प्रभुपाद त्या लेबलला बघत होते, मोठा लावायला लीग ऑफ डिवोटीज. आणि प्रभुपादांच्या हातामध्ये ते चैतन्य महाप्रभूंचे विग्रह घेऊन गेले होते, त्या विग्रह त्यांनी सोबत घेतला होता आणि ते विग्रहाला घेऊन निघाले. विचार करायचा, विग्रहाला तुम्ही समजा कधी शिरपूरमध्ये इन्स्टॉल करायला डीटी आणाल तुम्ही एखादी, आणि तुम्ही इन्स्टॉल करू शकला नाही, त्या डीटीला घेऊन तुम्हाला रिटर्न जायचंय तुमच्या गावी परत, कसं वाटेल तुम्हाला? कॅन यू इमॅजिन? आणि हे आपले आचार्य आहेत. मग असं बघायला गेलं तर सक्सेस झाला नाही प्लॅन. भगवंत म्हणतात की मेरी इच्छा से सब सक्सेसफुल हो जाएगा, पण तुम्हाला प्रॅक्टिकल दिसेल की प्लॅन सक्सेस झाला नाही. मग याचा अर्थ असा काय, याचा अर्थ काय आहे नक्की? तर याचा अर्थ सांगताना आपले आचार्य आणि चैतन्य सांगतात सुंदरपणे की ऍक्च्युली ज्याप्रमाणे गंगा असते, गंगा वाहते ना नदी समुद्राकडे, गंगा जेव्हा समुद्राकडे वाहते तेव्हा समजा त्याला जर मध्ये कुठे अडथळे आले गंगेला वाहण्याकरता, तर गंगा थांबते का? समजा इथे जर अडथळा आला तर दुसरा मार्ग काढते ती. राईट. समजा तिथे अडथळा आला, तिसरा मार्ग काढते ती, पण ती वाहत राहते. कुठल्या ना कुठल्या प्रकारे ती कुठं ना कुठेतरी मार्ग काढून वाहत राहते. त्याचप्रमाणे भक्त असे असतात की त्यांना जीवनामध्ये जेव्हा ते प्रचार करतात किंवा आध्यात्मिक क्रियांमध्ये संलग्न असतात, तेव्हा असं नाही की प्रत्येक क्षेत्रामध्ये सक्सेस भेटेल, परंतु भक्त थांबत नाहीत. प्रभुपाद लीग ऑफ डिवोटीज बंद करून आले इथे मथुरेला, तर प्रभुपाद थांबले नाही. प्रभुपाद मुंबईला आले, ठीक है, एक प्रोजेक्ट फेल हो गया, इसका मतलब ये नहीं कि मैं फेल हो गया, खत्म हो गया अभी भक्ति मेरा, नहीं. मग प्रभुपाद मुंबईला आले, नंतर तुम्हाला माहिती येते सुमती मोराजीकडे गेले, इथनं अमेरिकेला गेले. आता अमेरिकेला गेले सक्सेस भेटले का त्यांना? लगेच नाही. तिथे पण किती संघर्ष करावा लागला. त्यानंतर थोडं करून सेंटर उभं राहायला लागलं. राईट. मग आपल्या जीवनात सुद्धा आपल्याला दिसेल की नॉट ऑल अवर प्लॅन्स विल बी सक्सेसफुल. आपले सगळेच प्लॅन हे सक्सेसफुल होणार नाही आयुष्यामध्ये. याचा अर्थ असं नाही की मग आपण सगळं संपलं भक्ती आपली, नाही. आणि कधी कधी भगवंत काय करतील ना, आपले प्लॅन सक्सेसफुल होऊन देणार नाहीत का? सांगा तुम्ही उत्तर. कधी कधी भगवंत आपले प्लॅन सक्सेसफुल होऊन देणार नाही का? आपली श्रद्धा टेस्ट करण्यासाठी. हा, आपली श्रद्धा 2 अँगलने टेस्ट करण्याकरता. एक अँगलने की आता जर समजा याचा प्लॅन सक्सेसफुल झाला नाही, याचा जर प्लॅन सक्सेसफुल झाला नाही तर हा काय करतो बघूया आता. राईट. मग प्रभुपादाने काय केलं? थांबले नाही, प्रभुपाद पुढे गेले. आणि दुसरा एक अँगल असतो की ऍक्च्युली भगवंतांना आपल्याला सक्सेसफुल बनवायचं नसतं, कारण कधी कधी सक्सेस हे आपल्याकरता चांगलं नसतं. यश हे आपल्याकरता कधी कधी चांगलं नसतं, आपल्याकरता पराभव चांगला असतो. कारण भक्तीमध्ये भगवंताने सांगितलेलं आहे, तुम्ही बघितलं असेल 2ऱ्या अध्यायामध्ये, कुठला श्लोक आहे 2.38, ज्यामध्ये भगवंत म्हणतात की लाभ हानी बघू नकोस, लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय युज्वस्य, की तू फक्त युद्ध कर, कारण मी सांगतो म्हणून युद्ध कर, तू लाभ आणि हानी बघू नकोस. गीता एवढी प्रॅक्टिकल आहे ना, पण आपण त्याला दैनंदिन जीवनामध्ये बघायचा प्रयत्न केला पाहिजे. एवढी प्रॅक्टिकल आहे भगवद्गीता. भगवंत म्हणतात की लाभ आणि हानीचा विचार करू नको अर्जुन, तू जिंकशील की हारशील, उद्या तुम्ही चॅन्टिंगला बसाल, चॅन्टिंग मध्ये झोप येईल की येणार नाही, किती चांगली होईल, विचार नका करू. चॅन्टिंग स्टार्ट करा, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. एखादी सेवा चालू करण्यापूर्वी जर आपण विचार केला
क्या पता, मुझे लगता है हार जाऊंगा जितनी सेवा होगा नाही. मग तुम्ही पहिल्यापासूनच तुम्ही काय करताय, निमित्त बनण्याला नकार देताय. अरे तुम्हाला टेन्शन कशाला घ्या, तुमचं टेन्शन नाहीये. तुमचं टेन्शन एकच आहे की तुम्हाला सांगितलं भांडी घासायची, भांडी घासून काढा. यु नो. हरे कृष्ण. भांडी घासता का तुम्ही कधी कधी? सेंटरमध्ये भांडी घासता नाही घासत? घासता ना. मग आता इथे कधी कधी भगवंत म्हणतात की सक्सेस तुमच्याकरता चांगला नाहीये. का? कारण सक्सेसने कधी कधी आपल्याला गर्व होतो. म्हणून भगवंत कधी कधी भक्तांना सक्सेस देत नाहीत. तर प्रभुपादांची गोष्ट वेगळी आहे. ते काय त्यांना गर्व झाला म्हणून नाही. प्रभुपाद तर शुद्ध भक्त आहेत. प्रभुपाद आपल्या उदाहरणाला दाखवतात की जर आपल्याला फेल्युअर होईल तर आपण काय केलं पाहिजे. राईट. म्हणून भगवंत आपल्याला कधी कधी सक्सेस देतच नाहीत. बघा तुम्ही आता किती वर्ष चॅन्टिंग करता तुम्ही, आणि चॅन्टिंग मध्ये झोप लागत नाही असा कधी दिवस गेलाय का? चॅन्टिंग मध्ये झोप लागत नाही असा जर कोणी म्हणजे असतील काय काय लोक, मला तर मी तर सांगू शकत नाही, मला माझ्या बाबतीत सांगू शकत नाही. आणि कसं आहे, चॅन्टिंग मध्ये झोप जरी लागली नाही तरी पण मन एका ठिकाणी राहतंय का? आणि मन जर एका ठिकाणी राहिलं, बघा किती त्याचे लेवल्स आहेत. समजा झोप आली नाही, मन एका ठिकाणी राहिलं, चॅन्टिंग चांगली झाली, अरे बापरे, चॅन्टिंग चांगली झाली म्हणजे सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो कधी कधी. इन द सेंस की देखो इधर 10 भक्त बैठे थे, उसमें मैं बिना सोए चैंटिंग किया, जानते हो, ये सोया था, ये भी सोया था, ये भी सोया था, अभी भी सो रहा हो, देखो. हरे कृष्ण. मग त्यापेक्षा झोपलेलंच बरं. यु नो. जर आपल्याला गर्व होणार असेल दुसऱ्यांना बघून, आणि ऍक्च्युली नवीन नवीन भक्त, मी तर असं किती वर्ष काढले माझे असे. आता थोडं थोडं जाणवतं की अरे आपण याला बघितलेलं म्हणजे त्याला न बघितलं पाहिजे, तो काय, त्याला उठवू शकता तुम्ही, पण बघून असं नको व्हायला. पहिले मी चॅन्टिंग करायचो ना एकदम नवीन, जेव्हा 2012-13ला असंच म्हणजे चॅन्टिंग करायचो की ये सोया है, वो सोया है, मैं इतना चैंटिंग कर रहा हूँ, उठाओ उसको, उठाओ जल्दी, उठाओ उसको, उठाओ. हरे कृष्ण. अशा भावामध्ये मग आपलं काय होणार. हरे कृष्ण. मग भगवंत कधी आपले अनर्थ, मग काय होतं, आपले अनर्थ जे असतात ते दूर होत नाही. वर्षानुवर्ष तेच अनर्थ स्ट्रगल करत असतात. जे अनर्थ आज 10-15 वर्षापूर्वी तेच अनर्थ पुन्हा आपण त्याच्यावरती संघर्ष झालो असतो, प्रयत्न करतो, संघर्ष दूर होत नाही, अनर्थ दूर होत नाही. आणि मग अचानक असा संघर्ष करता 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 एक दिवशी अचानक तो अनर्थ दूर होतो. आपल्याला वाटतं की, मग आपल्याला ऍक्च्युअली तेव्हा कळतं की ऍक्च्युअली अनर्थ मेरे कॅपॅसिटीचं नाही काय. जर हे अनर्थ माझ्या शक्तीमुळे जाणार असतात ते आज 10-15 वर्षापूर्वीच गेलं असतं ना. ते 10, 15, 20, 30, 40 वर्षानंतर तो अनर्थ दूर झालेला. याचा अर्थ काय आहे, तो आज भगवंताच्या कृपेने गेलेला आहे, माझ्या शक्तीमुळे गेला नाहीये. म्हणून भगवंत आपल्याला बऱ्याचदा हे जाणून घेण्याकरता आपल्याला सक्सेस, यश देत नाही. है ना. हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. राईट. तर असं त्याचा आशय आहे याच्यामध्ये. आणि म्हणून आपल्याला बऱ्याचदा जर इथे यश आलं नाही तर दुसरीकडे आपण मार्ग काढायचा, दुसरीकडे आपल्याला भेटला नाही मार्ग, तिसरीकडे जायचा. राईट. कारण आपल्याला बेसिकली काय करायचं आहे, युद्ध लढायचं आहे. छोट्या 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 युद्धामध्ये छोटे छोटे जे बारीक बारीक वॉर असतात, म्हणजे त्याला काय म्हणतात, इट्स लाईक, त्याला म्हणतात बॅटल वर्सेस वॉर. आपल्याला काय करायचं आहे, युद्ध मोठं जिंकायचं आहे. आणि छोटे छोटे जे लढाई असतात त्या आपण हारलो तरी चालतं, कधी कधी चालते म्हणजे आपण हारतोच. जसं जटायू, आणि तुम्हाला उदाहरण माहिती आहे ना रामायणामध्ये, जटायू हारला होता ना, रावणाने त्याला मारलं होतं ना, बरोबर आहे. पण जटायू ऍक्च्युली काय झाला होता, हे छोटा लढाई हारला होता पण मोठं युद्ध लढला होता मायेशी, बरोबर आहे. त्याला साक्षात भगवंतानी आपल्या मांडीवरती बसून त्याचा अंतिम संस्कार केला. हो, मग कोण जिंकला, रावण जिंकला की जटायू जिंकला, मला सांगा. रावण जिंकला की जटायू जिंकला? तुम्ही सगळे आहात का जागेवरती? तुम्ही म्हणत असाल, तुम्ही असं म्हणताय का की आज श्लोक पुढे का जात नाहीये? हरे कृष्ण. श्लोक पुढे जाईल, पुढच्या 10-15 श्लोकांचा आशय याच्यामध्ये, म्हणून एवढा वेळ घालतोय याच्यामध्ये. येस, जटायू जिंकला ना. जसं तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये महाभारतामध्ये सुद्धा जेव्हा अभिमन्यूचा वध झाला, अभिमन्यूचा वध झाल्यावरती युधिष्ठिर महाराज रडायला लागले की अरे, सगळे पांडव रडायला लागले की अभिमन्यू गेला, अभिमन्यू गेला, अभिमन्यू गेला. व्यासदेव तिथे आले. व्यासदेव म्हटले, अरे तुम्ही अभिमन्यू करता नका रडू, तुम्ही स्वतः करता रडा. हो, तुमच्या करता रडा. तुम्हाला कळलं का? व्यासदेव म्हटले की अभिमन्यू
या युद्धामध्ये धारदार्थी पडून त्यांनी काय केलेलं आहे, युद्धामध्ये मारला गेला म्हणजे त्याला वीरगती प्राप्त झाली. पहिली गोष्ट, इट्स अ परफेक्शन टू डाय इन द बॅटल फील्ड, वॉर मध्ये. सेकंड, हा भक्त होता अभिमन्यू, हा कुठे गेला, सरळ भगवत धामामध्ये गेला. बरोबर आहे, युद्धामध्ये धारदार्थी पडून. पण तुम्ही सगळे पांडव, तुम्ही कुठे आता अजून सुद्धा त्याच जगामध्ये आहात ज्या जगामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, टेम्पटेशन्स, प्रलोभन आहे. तुम्ही अजून सुद्धा या जगामध्ये आहात. तर तुम्हाला तुमच्यावरती रडायला आलं पाहिजे, अभिमन्यूवरती रडायला नाही आलं पाहिजे. अभिमन्यू तर गेला भगवत धामाला, राईट. म्हणून या जगामध्ये जी व्याख्या असते आपली युद्ध हारणे आणि जिंकणे, फार टोटली वेगळी व्याख्या आहे. आपण जेव्हा या जगात वावरताना आपल्याला जेव्हा अपयश येईल आणि आपण भक्ती सोडून देऊ, जाऊ दे ना, शेवटी सकाळी उठायला होतच नाही, मग काय फायदा उठून. मग तुम्ही हारलात म्हणजे तुम्ही सोडूनच दिलं भक्ती, असं येतं एक ठिकाणी. म्हणजे सांगायचं अर्थ असं. पण तुम्हीच विचार करत नाही, जेवढं होईल तेवढं मी करेल, भले 2 माळा 2 माळा, 4 तर 4 माळा, पण मी करेल. सकाळी कमीत कमी 4 माळा तरी करेल मी, किंवा जेवढं आपण ठरवलं असेल. सी, हारणे एक गोष्ट असते, पण स्पिरिट जो आहे फायटिंगचा, बॅटलचा, तो सोडू नये कधी आपण. आणि आपण हारणारच आहोत. मायाशी कोण जिंकू शकतोय? कोणी जिंकू शकतं का मायाशी? कोणी जिंकू शकत नाही. पण भगवंत हे बघत असतात की हा किती युद्ध करतो, याच्यामध्ये किती आपली कॅपॅसिटी ही आपल्या युद्ध जिंकण्याच्या ह्याच्यावरती बघितली जात नाही, तर आपल्या मानसिकतेवरती बघितली जाते. की एवढ्या वेळा हारून सुद्धा जर हा हार मानत नसेल, तर सुद्धा चॅन्टिंग करत असेल, तरी सुद्धा हा ना भक्तांच्या संघामध्ये येत असेल, तर समजून घ्यायचं की ह्याने काय केलेलं आहे, युद्ध जिंकलेलं आहे, राईट. म्हणून आपल्याला युद्ध जिंकायचंय, राईट. कारण जसं याची बिगिनिंग आपण बघितली होती, भगवंतांनी पांडवांना किती दिवसामध्ये कुरुक्षेत्र युद्ध जिंकून दिलं होतं सांगा मला? 18 दिवसामध्ये, फक्त 18 दिवसामध्ये ना. पांडवांना ते युद्ध, ते राज्य 18 दिवसामध्ये जिंकता आलं असतं का? तुम्हाला तरी येते का जिंकताना? तुमचं एक छोटस घर आहे, तुम्ही बनवलेलं आहे, किती वर्षामध्ये बनवलं सांगा मला ते? हरे कृष्ण. किती मेहनतीने, किती कष्टाने, किती. पण भगवंतांना पाहिजे का झटक्यात दिलं असतं ना तुम्हाला? दिलं असतं, पण नाही देत भगवंत. का? कारण भगवंतांना तुम्हाला एंगेज करायचंय, राईट. तुम्हाला सेवेमध्ये लावायचंय. आणि तुम्ही 100 वेळा जरी हारलात, आता शिरपूर मंदिर बनवण्याकरता 100 वेळा जरी अपयश आलं, तरी तुम्ही अपयश सोडायचं नाही. का? कारण हीच भक्ती आहे, हीच सेवा आहे आपली. मंदिर बनून तयार झालं म्हणजे आपली भक्ती सक्सेसफुल झालेली असं नाहीये. एक भक्त मला विचारत होता, भक्त नाही, एक टॅक्सी ड्रायव्हर मला एकदा विचारत होता की गुरुजी मैं जप करता हूँ. तुम्हाला गुरुजी म्हटलं अरे गुरुजी नहीं हूं मैं तेरे जैसे भक्त हूँ. म्हटलं गुरुजी मैं जप करता हूँ ना, म्हणजे तो शिवजीचं ध्यान करतो काहीतरी. तो ध्यान करणे जातो तो मेरा मन भटकता है, तो मैं क्या करू? त्याला वाटलं मी काहीतरी गोळी त्याला खायला घालेल, ती गोळी घालल्यावरती त्याचं मन भटकणार नाही. मी म्हटलं अरे वेड्या, साधना कशाला म्हणतात? मन आपलं भटकेल आणि भटकल्यावर त्याला पुन्हा घेऊन येणे, यालाच काय म्हणतात? साधना म्हणतात. और भगवान क्या देखते हैं? अब भगवान चाहे तो तुम्हारा मन एक जगह फिक्स नहीं करेंगे क्या? कर सकते हैं, लेकिन भगवान देखते हैं इसका मन भटकाता हो मैं, फिर क्या करेगा? मन भटकेगा, लेके आओ, भटकेगा, लेके आओ, भटकेगा, लेके आओ. भगवंत बघतात हे. जसं तुम्ही चिमणीचं उदाहरण बघितलं होतं ना, चिमणीचं. चिमणी काय करते? एक एक थेंब पाणी समुद्राचा आटवायला घेते. काय आटवणार चिमणी? आणि आपली चॅन्टिंग काय आहे? चिमणी सारखीच. हरे कृष्ण. एक एक थेंब आठवायचा प्रयत्न करत आपण मायेचा. काय आठवणार मायेला आपण? पण आपले प्रयत्न, आपले हे बघून प्रभुपाद म्हणतात छोड दो बिचारा. भगवंताला म्हणतात छोड दो. आणि एकदा भगवंत म्हटले, प्रभुपाद म्हटले छोड दो, बस त्या दिवशी आपली मुक्ती झाली मायेपासून, राईट. पण आपल्याला संघर्ष करावा लागेल. तर अशा प्रकारे सुंदर श्लोक आहे, आणि याच्यावर तुम्ही मनन करा, चिंतन करा. श्लोक नंबर 33 की आपल्याला निमित्त बनायचं आहे, राईट. आणि आपल्याला आपलं फायटिंग स्पिरिट सोडायचं नाहीये. मायेला आपण जिंकू शकत नाही, परंतु हीच भक्ती आहे ना. मायेला जिंकू शकत नाही हे तुम्हाला माहिती आहे की आपण जिंकू शकत नाही मायेला, तरी सुद्धा आपण तिच्यासमोर युद्ध करायला जातो. म्हणजे किती पराक्रमी आहोत ना आपण. हे ना, केवढे पराक्रमी आहोत. आणि भगवंत जेव्हा हे बघतात, अरे हा छोटा बच्चू मायाशी लढायला चाललाय, रुको माया मैं इसके साथ हूं. आणि एकदा कृष्ण आपल्यासोबत आले की हरे कृष्ण, माया फिर कुछ नहीं करेगी. कृष्ण सूर्य समा माया होय अंधकार, है ना. जहां कृष्ण तहां नाही माया राधिकार.
मग ते कृष्णाला आकर्षित करण्याकरता आपल्याला बरेच वर्ष बरेच जीवन स्ट्रगल करावं लागेल, कधी कधी फुल लाईफ टाइम, मेनी लाईफ टाइम्स, राईट, डिपेंडिंग ऑन अवर ॲटिट्यूड. आपला भाव काय आपण डेव्हलप केलेला आहे त्याच्यानुसार आपल्याला संघर्ष करायला. संघर्षामध्येच प्रेम आहे, संघर्षामध्येच भक्ती आहे. तुम्ही संघर्ष नाही केलं तर प्रेम कसं प्रकट होईल? तुम्ही घरी संघर्ष करता ना मुलांना मोठं करण्याकरता, तुम्ही घरामध्ये गृहिणी आहात, त्या घरामध्ये जेवण बनवतात, सगळं घर सांभाळतात, संघर्ष नाहीये का? दररोज तीच भांडी घासायची, अरे कृष्ण. दररोज उठल्यावरती तेच गॅस लावायची. कधी कधी रोबोट सारखं वाटत असेल ना, रोबोट. अरे कृष्णा, किती वाजले, गॅस लावा, दूध कुठे आहे, भाजी कुठे आहे. इट्स सो बोरिंग समटाइम. म्हणजे रुटीन एवढं बोरिंग होऊन जातं. पण जिथे प्रेम असेल तिथे काय आहे, रुटीन बोरिंग वाटत नाही. नाही नाही प्रवचन करता बनवायचंय, नाही नाही माझ्या मुलांकरता बनवायचंय, नाही नाही भगवंतांना भोग लावायचा आहे. तर रुटीन मध्ये तुम्हाला प्रेम दिसेल जर आपल्या संघर्षामध्ये आपण प्रेम आणला तर, राईट. म्हणजे संघर्ष इज इक्वल टू प्रेम आणि प्रेम इज इक्वल टू संघर्ष. असा सुंदर भाव आहे या श्लोकाचा. आणि त्यानंतर मग पुढच्या श्लोकात जातील. अजून एक आपण श्लोक घेऊया, एक श्लोक तर नक्की होईल अजून पुढचा आपला, राईट. मग पुढे अजून एक फार महत्वाचा श्लोक भगवंत म्हणतात. हा सुद्धा फार महत्वाचा श्लोक आहे, श्लोक नंबर 34. वाचा गोपीगण माताजी. हरे कृष्ण. द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णं तथान्यानपि योधवीरान् मया हतांस्तं जहिमा व्यथिष्ठा युद्धस्वते जेतासि रणे सपत्नान्. द्रोण, भीष्म, कर्ण आणि इतर महान योद्धांना मी पूर्वीच मारलेले आहे, म्हणून तू त्यांचा वध कर आणि व्यथित होऊ नको, केवळ युद्ध कर. यामुळे युद्धामध्ये तू शत्रूवर विजय प्राप्त करशील. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर तुम्हाला याच्यामध्ये एक विशेष शब्द दिसेल, द्रोणमच्या भीष्मच्या जयद्रथमच्या, राईट. तर ऍक्च्युली जेव्हा अर्जुन ऍक्च्युली विश्वरूप दर्शन विश्वरूपाचं वर्णन करतो, राईट, तो त्यावेळेला ह्या लोकांचं वर्णन करतो, द्रोण, भीष्म वगैरे वगैरे, कर्ण वगैरे. परंतु अर्जुन जयद्रथचं वर्णन करत नाही त्या विश्वरूपामध्ये. तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं असेल मागच्या श्लोकांमध्ये जर. पण भगवंत इथे जयद्रथाचं वर्णन करतायत. का वर्णन करतात जयद्रथाचं? आता जयद्रथ जो आहे तो काय फार मोठा हे नव्हता. म्हणजे कुठे द्रोण, कुठे भीष्म आणि कुठे कर्ण यांची तुलना होऊ शकते का जयद्रथाशी? होऊ शकत नाही, तुलना नाही त्याची. पण मग भगवंत असं का म्हणतायत की तुला माहितीये द्रोण, भीष्म आणि जयद्रथ. अरे जयद्रथ कोण आहे? जयद्रथ थोडी काय एवढा फार मोठा योद्धा होता तो. कम्पेअर टू भीष्म, द्रोण, कर्ण यांच्यासोबत नव्हता तो, एवढा प्रॉमिनंट नव्हता. आणि इव्हन इनफॅक्ट जेव्हा तुम्ही पहिल्या अध्यायामध्ये जाल, जेव्हा दुर्योधनाने जेव्हा लिस्ट दिली होती की बघा माझ्या साईडला हे सगळे सैनिक, बघा पांडवांच्या साईडला एवढे सैनिक, तेव्हा दुर्योधनाने सुद्धा जयद्रथचं नाव घेतलं नव्हतं. तुम्ही जर व्यवस्थित चेक केलं तर दुर्योधनाने सुद्धा जयद्रथचं नाव घेतलं नाही. पण भगवंत जयद्रथचं नाव का घेतायत? त्याच्या मागे फार मोठी मिस्ट्री आहे. का तर भगवंत म्हणतात की ऍक्च्युली जयद्रथ जो आहे ही फार मोठी सर्वात कठीण कडी बनणार आहे पुढे गेल्यावरती युद्धामध्ये. तुम्हाला माहिती असेल, महाभारत तुम्ही जर बघितलं असेल किंवा ऐकलं असेल, जयद्रथ हा सर्वात मोठा अडथळा म्हणेल अर्जुनाकरता पुढे युद्धामध्ये जाऊन. आणि भगवंत म्हणतात की असा अडथळा सुद्धा मी दूर करून देईन अर्जुन, बघ तू. कसा अडथळा? तुम्हाला माहिती ना ती गोष्ट, जेव्हा अभिमन्यूचा वध झाला, राईट, बरोबर ना सेवा गुणीला माताजी? काय म्हणताय? माईक अनम्यूट करून बोला म्हणजे मला थोडा आराम भेटेल. प्रभूजी ते म्हणतात ना, हा सूर्य, हा जयद्रथ, अशा काहीतरी स्टोरी प्रभूजी ते असेल. जयद्रथ हा एवढा इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी नव्हता, पण म्हणजे दुर्योधनाने सुद्धा नाव घेतलं नाही, अर्जुन पण म्हटलं नाही विश्वरूपामध्ये मला दिसतंय जयद्रथ. पण भगवंत म्हणतात की देखो मैं जयद्रथ को भी मारूंगा बाद में, मतलब जयद्रथ को भी ऑलरेडी मार दिया है. असं का? आता कारण जेव्हा अभिमन्यूचा वध होतो, माहिती असेल अभिमन्यू जेव्हा वध होतो, त्या अभिमन्यूच्या वधामध्ये जयद्रथचा मोठा हात असतो, राईट. आणि मग जेव्हा अभिमन्यू मारला गेला तेव्हा सगळे पांडव विचारत होतात, सर्वात जास्त विचारत होता अर्जुन, कारण अर्जुनाचा पुत्र, राईट. अर्जुन शपथ घेतो की उद्या मी एकतर जयद्रथला ठार मारेल किंवा मी
आत्महत्या करेल, अग्नीमध्ये जम मारून भरून जाईल. हे कधी जेव्हा अभिमन्यूचा वध झाल्यावरती. मग त्या क्षणाला भगवंत अर्जुनाकडे बघतात, म्हणतात की अरे 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 काय करतोस तू बाळा, ऑलरेडी युद्धामध्ये एवढं नुकसान झालेलं आहे आपलं, आणि तू अशा उलट्या पुलट्या काय पण त्याला काय म्हणतात प्रतिज्ञा करतोस, मी उद्या मरून जाईन, आणि तू मेलास तर युद्ध कोण लढवित आहे? या युद्धामध्ये सर्वात स्किल्ड कोण आहे? तूच आहेस पांडवाच्या साईडने, राईट. भगवान अर्जुनला ओरडतात की अर्जुन क्या कर रहा है तुम? मित्र बोलतात क्या कर रहे हैं अर्जुन ये सब, तू युद्ध लड़ने में एक तो हमारा इतना हानि हो गया, आज इतना नुकसान हो गया, अभिमन्यू का वध हो गया, और तुम. म्हणजे भगवंत राग करत नाहीत. आपण कधी कधी फ्रस्ट्रेट होतो, क्यों कर रहे हो ऐसा, चुपचाप रहो, राईट. मग त्या दिवशी काय होतं, तुम्ही बघा, तुम्ही ते एपिसोड बघा, नंतर युट्यूबला लावून बघा, अशा गोष्टी बघायच्या असतात. जयद्रथचा वध बघा तुम्ही महाभारतामध्ये. नंतर रात्री काय होतं, जेव्हा सगळे विश्राम करायला येतात तेव्हा भगवंतांना टेन्शन असतं फार. सगळे झोपतात परंतु भगवंत झोपू शकत नाही, तेव्हा अर्जुन पण आराम करायला जातो. का? कारण जयद्रथ ही अशी सर्वात कठीण कडी बनणार होती की त्याला भेदणे दुसऱ्या दिवशी असंभव होणार होतं. भगवंत सर्वज्ञ आहे, त्यांना माहिती नाही काय होणार काळामध्ये. कारण दुसऱ्या दिवशी काय होतं, जेव्हा युद्ध स्टार्ट होतं तेव्हा दुसऱ्या दिवशी केवळ एकच काम असतं कौरवांचं. काहीही जरी झालं युद्धामध्ये, अर्जुनाला जयद्रथ जवळ येऊन द्यायचंच नाही आपल्याला. म्हणजे संपूर्ण शक्ती कौरव सेनेची ही जयद्रथला वाचवण्यामध्ये लागते. कारण अर्जुनाने त्या दिवशी शपथ घेतली होती आदल्या दिवशी की जयद्रथला मारलं तरच मी शांत होईल, ना तर मी आत्महत्या करेल. मग हे म्हणतात की अर्जुनाला मारायची गरज नाही आपल्याला फक्त जयद्रथला वाचवायची गरज आहे. जयद्रथला वाचवलं म्हणजे अर्जुन मेलाच, आणि अर्जुन मेला म्हणजे हरे कृष्ण, म्हणजे हरे कृष्ण महामंत्र आपल्याकडे आला नसता आज. पण भगवंतांना तसं होऊन द्यायचं नव्हतं. म्हणून भगवंत रात्रभर इकडून तिकडे चालतायत, येराझाऱ्या करतायत. भगवंत आहेत, त्यांना सगळं माहिती आहे, ते सगळं सर्व शक्तिमान आहेत. परंतु आपल्या लिलीमध्ये दाखवतात ते की आपल्या भक्तावरती किती प्रेम करतात. इव्हन ते जेव्हा एपिसोड झाला होता 5 बाणांचा, तेव्हा सुद्धा भगवंत टेन्शन मध्ये असतात. जेव्हा दुर्योधन भीष्मदेवांना म्हणतं की काय तुम्ही युद्ध करत नाही हो, तुम्ही काय पांडवांच्या साठीत लढता, तुम्ही आमच्यावरती प्रेम करत नाही, तुम्ही व्यवस्थित तुम्ही जबाबदारी लढत नाहीये, तेव्हा सुद्धा भगवंतांना टेन्शन असतं. इथं सुद्धा भगवंतांना टेन्शन येतं. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा युद्ध स्टार्ट होतं आणि जसं भगवंतांनी अपेक्षा केलेली असं तसंच होतं की दुर्योधन आणि सगळे कौरव जयद्रथला पूर्ण घेरा घालून बसतात. म्हणजे तुम्ही समजा आता तुम्ही जर वेस्टर्न लाईनच्या ट्रॅक मध्ये कधी आला असेल इकडे रेल्वे, तर चर्चगेट तुम्हाला माहिती, चर्चगेट स्टेशन नाही माहिती, चर्चगेट स्टेशन, तर ठीक आहे आपण दुसरं स्टेशन घेऊया. जसं दिल्ली आणि कन्याकुमारी से फॉर एक्झाम्पल, ठीक आहे. तुम्ही म्हणाल की एवढं मोठं थोडी कुरुक्षेत्र युद्धभूमी, राईट. तर आपण थोडं शॉर्ट करूया, ठीक आहे. दिल्ली आणि त्याला मुंबई, ठीक आहे. समजा युद्धभूमीमध्ये जयद्रथ कुठे आहे? दिल्लीला उभा आहे, ठीक आहे. दिल्ली सल्तनत ते म्हणतात ना, ते हरे कृष्ण. दिल्लीमध्ये जयद्रथ उभा आहे आणि दिल्ली पासून ते मुंबई पर्यंत काय आहे? फक्त कौरव सेनेचा अफाट महासागर आहे, भयंकर. आणि अर्जुनाला काय करायचंय? त्याला बाकी कोणाला मारायचं नाहीये. अर्जुनाला काय कोणाला मारायचं आहे? जयद्रथला. पण आता जयद्रथला मारण्याकरता त्याला ही सगळी सेना भेदून जावं लागणार आहे. आणि दिवसभर कौरव सेना जी असते ती अर्जुनाला पुढं वाढूनच देत नाही. सगळे भीष्म, द्रोण हे सगळे महारथी सगळे काय करतात? पूर्ण आळून ठेवतात, त्याला पुढे जाऊनच देत नाही त्यांना. आणि दुपार होते. समजा आता तुम्ही जर वेस्टर्नला जर स्टेशन घेतलं, मुंबईतल्या लोकांना कळेल, चर्चगेट पासून दुपारचं मध्यान्ह होतं तेव्हा अर्जुन फक्त कुठे पोहोचलाय? दादरला पोहोचलाय. दादर माहिती आहे तुम्हाला? वेस्टर्न लाईन वाले ते जे बघताय मुंबईचे. चर्चगेट ते दादर पोहोचला म्हणजे अर्जुन पोहोचलाच नाहीये कुठे. कुठे विरार आहे हो, संध्याकाळच्या 4 वाजता. तरी पण अर्जुन कुठे आहे? फक्त अंधेरीपर्यंत पोहोचलाय. हरे कृष्ण. अंधेरीपासून विरार अजून पुढे 1-1.5 तास आहे आणि सूर्यास्त होणार आहे. तुम्ही म्हणत असाल की महाभारताची कथा चालू आहे की भगवतीचा क्लास चालू आहे आपला. पण ह्या लिलेमध्ये त्याचा अर्थ दडलेला आहे, तुम्हाला त्या अर्थ समजणार नाही. मग जेव्हा दुर्योधन आणि त्याची टीम पूर्ण बघते, हा अभी 5 मिनट के अंदर क्या होने वाला है? संध्या होने वाली है, अंधेरा होने वाला है.
और उसके बाद अर्जुन अपने आप आत्महत्या कर लेगा. हा हा हा. ते लोक खुश होतात. आणि ऍक्च्युली सूर्य अस्ताला येणारच असतो. त्यावेळेला भगवंत काय करतात, हरे कृष्ण. भगवंतांना फार आपल्या भक्ताची एवढी काळजी असते की भगवंत आपल्या भक्ताकरता काही करू शकतात. संपूर्ण सगळे जगाचे नियम पण तोडू शकतात. भगवंतांनी सांगितलं होतं मी युद्ध करणार नाही. हरे कृष्ण. म्हणून अर्जुनाला म्हणून भगवंत म्हटले होते 9व्या अध्यायामध्ये, जब मेरे भक्त का पतन नहीं होगा तो इसका डिक्लेरेशन तुम करो. मैं नहीं कर सकता क्योंकि मैं तो प्रॉमिस तोड़ने वाला आदमी हूं और मैं तोड़ते रहूंगा. मेरे भक्तों के प्रेम के खातिर मैं सारे प्रॉमिस तोड़ दूंगा. राईट. म्हणून इथे तुम्हाला दिसेल जेव्हा जयद्रथ आणि सगळे टीम एकदम खुश असते त्यावेळेला भगवंत आपलं सुदर्शन चक्र सोडतात आणि सुदर्शन चक्र जाऊन सूर्याच्या वरती कवर लावून टाकतात. आणि सगळीकडे अंधार, सगळीकडे अंधार. सगळे कौरव म्हणतात वा वा हम जीत गए जीत गए जीत गए, दुर्योधन की जय हो दुर्योधन की जय हो. त्यावेळेला भगवंत अर्जुनला म्हणतात उठ जा बेटा, अभि तू निमित्त बन. याला म्हणतात निमित्त बनणे. भगवंत म्हणतात अभि निमित्त बन जाओ. आणि अर्जुन त्यावेळेला म्हणत नाही. आणि ऍक्च्युली म्हणतो अर्जुन भगवान लेकिन रात हो गई अभी मैं कैसे बाण चला सकता हूँ. भगवंत म्हणतात की अभी चलाओ तीर और जयद्रथ को खत्म कर दो. अर्जुन म्हणतो लेकिन अभी तो अंधकार हो गया है, ये तो युद्ध के नियमों के परे है. अभी अंधकार होने के बाद एकदा संध्याकाळ झाली की युद्ध करू शकत नाही. भगवंत म्हणतात मैं बोल रहा हूँ, मैंने गीता में बोला था ना. 11वें अध्याय में बोला था आपको भक्ति शास्त्र के कोर्स में, है ना. भगवंत तुम्हाला आठवण देतील भविष्यामध्ये. बोला था 11वें अध्याय में निमित्त मात्र बनो. उसका अर्थ नहीं समझा क्या आप अभी तक? नहीं भगवान समझ, मुझे याद आया. मैं केवल निमित्त हूँ. आपने काल रूप में ऑलरेडी सबको मार चुके हैं. मग अर्जुन बाण उचलतो आणि मारून टाकतो जयद्रथला. सगळे कौरव म्हणतात की अरे क्या हो गया ये युद्ध के खिलाफ है, ये गलत है. जयद्रथ जेव्हा मेल्यावरती मग भगवंत काय करतात, हरे कृष्ण. भगवंत लगेच आपलं सुदर्शन चक्र परत मागवतात. ये बाळा ये माझ्याकडे. लगेच म्हणजे सूर्य डुबायला जस्ट थोडं बारीक लालिमा बाकी असते सूर्याची. आणि जेव्हा बघतात सगळे कौरव इतना बडा चिटिंग, त्यांना कळत नाही ऍक्च्युअली काय झालेलं आहे. आता अभि तक सूर्य डुबा नाही. हरे कृष्ण. सगळे कौरव तिथे बेहोश होऊन पडतात. सो म्हणून भगवंत इथे काय करतायत, भगवंत म्हणतायत की अरे अर्जुन जो सबसे फॉर्मेडेबल रहेगा ना जयद्रथ, उसका भी मैं ठिकाना लगाने वाला हूँ बराबर. बाकी तो को छोड़ दो, बाकी लोगों तो मैं मारने वाला हूँ, लेकिन तुमको जो लगता है कि सबसे जबरदस्त भयानक जो तुमको देखने को मिलेगा भविष्य में, जो इनफॉर्मेडेबल है, जिसको कोई मार नहीं सकता है, उसको भी मैं ठिकाने लगा दूंगा, उसको भी खत्म कर दूंगा. दॅट्स वाय यू ओनली बिकम निमित्त फॉर मी. म्हणून भगवान म्हणतात तू फक्त निमित्त बन. द्रोणम च भीष्मम च जयद्रथम च कर्णम तथान्यपि योधवीरान मया हस्तत्वम जही माम वेतिष्ठा युद्धस्य जेताशी रणे सपत्वान. म्हणून प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात की तू, आणि प्रभुपाद वरती लिहितात अनुवादामध्ये सुद्धा, म्हणून तू त्यांचा वध कर आणि व्यथित होऊ नकोस बाळा. प्रत्येक योजना ही भगवंतांनी केलेली असते, परंतु आपल्या भक्तावर भगवंतांची इतकी विशेष कृपा असते की जे भक्त त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या योजना कार्यान्वित करतात त्या भक्तांनाच भगवंत सारे श्रेय देतात. म्हणून जीवनाचे रहटगाडे तुमचे किती रहटगाडी आहेत तुमच्याकडे? रहटगाडे कुठे गेला? हा, अशा पद्धतीने चालवावे जेणेकरून प्रत्येक जण रोज 16 माळा करू शकेल. हरे कृष्ण. 4 नियम पालन करू शकेल. प्रत्येक जण कृष्ण भावना वहित कर्म करू शकेल आणि आध्यात्मिक गुरूंच्या माध्यमाने भगवंतांना जाणू शकेल. भगवंतांची इच्छा केवळ त्यांच्या कृपेनेच जाणता येते आणि भक्तांची योजना हीच भगवंतांची योजना असते. मनुष्याने अशा भगवंतांच्या योजनेचे अनुसरण करावे आणि जीवनाच्या संघर्षात यशस्वी व्हावे. जरी आपण हारलो युद्धामध्ये तरी आपण जीवनाच्या संघर्षामध्ये भगवंतांना प्राप्त करण्यामध्ये नक्की यशस्वी होऊ. राईट. तर त्याचा आशय असा आहे. म्हणून भगवंत म्हणतात की अरे रिलॅक्स, डोंट वरी, बड़े बड़े जो ऑब्स्टॅकल है सब मैं क्रॉस कर दूंगा आपको. तर आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये जयद्रथ आहे, आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये दुर्योधन आहे, कर्ण आहे. राईट. हे सगळे आपले भगवद्गीता आहे, तुम्ही आपल्या समोर बघा की आपल्या समोर एवढे सगळे पण भगवंताने सांगितलं आहे डोंट वरी. अगर आप आपके गुरु द्वारा दिया गया नियमों का पालन करोगे, 4 नियम 16 माला, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, और नम्र भाव से मेरी सेवा करोगे, सारे ऑब्स्टेकल में दूर कर दूंगा और आपको मेरे पास लेके आऊंगा. अल्टीमेटली वी विल बिकम सक्सेसफुल इन अवर भक्ति.
हा त्याचा अर्थ आहे असा. हरे कृष्ण. राईट. तर आपण बघूया पुढे मग नेक्स्ट टाइम की कशा प्रकारे हे चॅप्टर पुढे मग अर्जुन प्रार्थना करतो आपल्या. हरे कृष्ण. कोणाचा काही प्रश्न जिज्ञासा बोला. सॉरी प्रभूजी, तेव्हा ना म्हणजे मोबाईल बिघडली होती त्याच्यामुळे श्लोक म्हणता आला नाही मला. काय हरकत नाही. तुम्ही सक्सेसफुल आहात. नाही, हरे कृष्ण. तुम्ही प्रयत्न केलात, तुम्ही जिंकलात आपल्या आहे ना भगवंतांच्या सेवा. नाही शूटिंग बिघडली ना त्यामुळे मग उशीर झाला. काय हरकत नाही. हरे कृष्ण. ओके. हरे कृष्ण. परीक्षा 5 का 12 प्रभूजी मग काय म्हणता माताजी? परीक्षा 5 तारखेला आहे का 12 एप्रिलला आहे? हा ते पोलिंग मध्ये किती लोकांनी पोलिंग केलं बघायला लागेल. मी पण पोलिंग चेक केलं नाही. मी माताजी चेक करतो श्री राधाप्रेम माताजींशी. ठीक आहे, तुम्हाला कळवतो मग. ओके. प्रभूजी आन्सर पेपरचे कधी मार्क्स करतो? हा ते पण तुम्ही यशस्वी व्हाल, मी पण यशस्वी होईल लवकरच. हरे कृष्ण प्रभूजी. यात्रांचं चांगलं होते ना? यात्रा पण आपली सक्सेसफुल होईल. हरे कृष्ण. कुठे जाणार तुमची यात्रा आपली? हरे कृष्ण प्रभूजी. साऊथ इंडिया. आपली यात्रा कुठे जाणार आहे? दक्षिण भारत. कधी पण कुठल्या महिन्यात कुठे जाणार आहे प्रभूजी? आता ती यात्रा टीम आहे, त्याला ऍक्टिव्हेट करतो. थांबा आता मी क्लास संपल्यावरती. त्याने म्हणतो आता जागे युद्ध करायचं आपल्याला. हरे कृष्ण. जाऊ आपण नक्कीच. आपला एक गेट टुगेदर नक्की व्हायला पाहिजे. आपण एवढे वर्ष एकत्र आहोत. लिटरली एवढे वर्ष एकत्र आहोत आपण. हरे कृष्ण. जाऊ आपण. येस. खूप छान झालं आणि विशेष करून तुमच्या ऐकलं खूपच झालं, कारण की बंदपूर 21 तारखेला पूर्ण आले होते त्यावेळेस तुम्हाला खूप अप्रिशिएट करून देतो. हरे कृष्ण. त्यामुळे तुमचा खूप मोठा रोल आहे. हरे कृष्ण. आपलं काय नाही, आपण निमित्त आहोत बाबा. आपल्याला निमित्तच बनून राहायचंय बस, अजून काय नाही. आणि भगवंताच्या कृपेने आपल्या सगळ्या आध्यात्मिक इच्छा पुऱ्या होणार. लक्षात ठेवा. आपण कधी कधी आपल्याला काय वाटतं की अरे मला वेळ नाही भेटत आहे, मला हे करायचं, मला ते करायचं. तुम्ही फक्त जे आपल्याला गुरु महाराजांकडे सेवा दिली जाईल ते गपचूप करत राहा, आपल्या शिक्षा गुरुकडनं किंवा दीक्षा गुरुकडनं. बाकी आपल्या सगळ्या आध्यात्मिक इच्छा पूर्ण होणार इव्हेंच्युअली, है ना. जे जे आपल्याला भक्तीमध्ये आपल्याला पर्टिक्युलर सेवा करायची आहे, पण पहिले गुरु महाराज, नंतर आपल्या सेवा. आणि आपलं जेव्हा हृदय संतुष्ट होईल तेव्हा आपण संतुष्ट होऊन जाऊ. मग आपल्याला बाकी काय भेटेल नाही भेटेल काय फरक नाही पडणार. राईट. हृदय संतुष्ट व्हायला पाहिजे सेवेमध्ये गुरु महाराजांच्या, बस. हरे कृष्ण. मग आपण भेटूया. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो जय श्री हरे कृष्ण. हरे कृष्ण.